मला असं वाटतंय की ते किडे असतात आपल्यात आधीपासूनच. पण माझ्या बाबांनी मी लहान असल्यापासूनच मला कानसेन पण चांगलं बनवलं. मग मला तानसेन करायचा प्रयत्न बाबा करायला लागले. माझ्या आयुष्यात थिएटर आलं, मी स्वतःला एक्सप्लोर केलं. बरोबर. आणि ते करत करत माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. माझं कॉन्ट्रॅक्ट मी साईन केलं, सगळं झालं आणि अग्रीमेंट साईन करून आता मी उद्यापासून जाणार शूटला. त्याच्या आदल्या दिवशी मला कळतं की नाही, मी नाही करत आहे आता तो रोल. काय मित्रा, आज काय प्लॅन काय आपला? आज एक एपिसोड शूट करायचा आहे आपल्याला. गेस्ट कोण आहे माहितीये तुला? कोण? ती रे, ती ठिपक्यांची रांगोळी मधली. ओ, ती ज्ञानदा म्हणतोय तीच म्हणतोयस ना तू? येस. अरे कमाल यार. पाहिलंय का तू ठिपक्यांची रांगोळी? बघितलंय, आणि आमच्या घरती तर चालूच असतं. बरोबर. म्हणजे बाकीच्यांसाठी, म्हणजे जे एपिसोड बघणार आहेत त्यांच्यासाठी नवीन गेस्ट जे येते ती आहे अपूर्वा, जी तुम्हा सगळ्यांचं फेवरेट कॅरेक्टर होतं. आणि आपल्याला सांगायचं राहिलंच आहे ना ते. येस. ते सांग तू. मी काय दरवेळी सांगायचंय, पण ठीक आहे, जरा सांगतो. तुम्ही हे आमचं जे आम्ही एपिसोड करतोय, आम्ही मेहनत घेतोय, ते सगळ्यांना सांगत नाहीयेत ना, कारण की हेच तुमचं काम आहे की कोणाला सांगू नका. आम्ही फार मेहनत घेतोय. आणि ते एपिसोड बघताना खाली एक बटन असतं सबस्क्राईब नावाचं, ते करा यार. आम्हाला जरा, पण जे आपण त्यांना सांगतोय ते काम ते व्यवस्थित करत नाहीये. बरोबर. तुम्ही कुणालाही सांगू नका. करेक्ट. लक्षात ठेवा, कुणालाही सांगू नका, पण सगळ्यांना सांगा बरं का. नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात सगळे? सांगताय ना सगळ्यांना? नाही म्हणजे आम्ही सांगतोय तुम्हाला की कोणाला सांगू नका. आय एम शुअर की तुम्ही सगळ्यांना सांगितलंय, पण हे जरा जास्त करा, कोणालाच सांगू नका की आम्ही ते काय करतोय. येस. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेली आहे अपूर्वा म्हणून घराघरात पोहोचलेली ज्ञानदा ताई. ओ गॉड. ओके. ज्ञानदा. सो ज्ञानदा, खरंच धन्यवाद. आम्ही बोलवलंस आणि तू आलीस गप्पा मारायला. फक्त एक काम करायचंय, जसं मी नेहमी सांगतो तसंच, की ज्या काही गोष्टी इथे डिस्कस होतील ते 1, 2, 3 आणि 4 या चौघातच राहायला पाहिजेत. कुणालाही सांगू नका. सो येस, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, म्हणजे हा मे बी सगळ्यांनाच असेल, सगळ्या प्रेक्षकांना असेल, की ठिपक्यांची रांगोळी ही सिरियल मधलं तुझं कॅरेक्टर अपूर्वा एक फार फेमस झालं. पण मला एक प्रश्न आहे की त्या सिरियलचा एंड असा का झाला? म्हणजे मला तो असं वाटलं की ती सिरियल मध्येच थांबली, ती अजून चालायला हवी होती. आता डेली सोपचा जर विचार करायला गेलं तर खरं सांगायचं झालं तर ती कथा आपण कशीही पुढे, म्हणजे कशीही नाही, कितीही पुढे नेऊ शकतो. बरोबर. त्याचे एपिसोड्स आणि त्याच्यात येणारे वेगळे वेगळे ट्रॅक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण डेव्हलप करू शकतो. रादर तेच घडतं. बरोबर. टेलिव्हिजन मध्ये वेगळे वेगळे ट्रॅक्स येत वेगळे वेगळे कॅरेक्टर्स कधी कधी येतात जे सुरुवातीपासून नसतात. एखादा नवीन कॅरेक्टर येतो, एखादा नवीन ट्रॅक येतो, असं करत करत ती स्टोरी डेव्हलप होत होत ते पुढे जात असतं. पण मला असं वाटतंय की ठिपक्यांची रांगोळी ह्या सिरियलचा गाभाच होता अपूर्वाचं आधीच, लग्नाआधीचं आयुष्य खूप मॉडर्न आणि पॉश आणि एकदम लाडावलेली मुलगी, आणि तिचं झालेलं म्हणजे परिवर्तन एका अर्थाने कानेटकर कुटुंबात ती लग्न होऊन गेल्यानंतर. आणि काही अंशी तिनेही कानेटकर कुटुंबाला चेंज केलं, त्यांच्या थॉट प्रोसेस काही प्रमाणात तिने चेंज केल्या, आणि तिलाही खूप म्हणजे बदलवलं गेलं असं नाही म्हणता येणार, एक पॉझिटिव्ह चेंजेस काही तिच्यातही झाले. आणि ह्या सगळ्यामध्ये शशांक आणि अपूर्वाचं रिलेशन ज्या नोटवरती सुरू झालं होतं, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचा डिसिजन घेतला होता, आणि फ्रॉम दॅट टू त्या दोघांचं एक आयुष्य, त्या दोघांचा एक संसार एस्टॅब्लिश होईपर्यंतची ती स्टोरी डेव्हलप केली गेली. बरोबर. आता ती पुढे
कसं आपण नेत जाऊ तो तसा प्रवाह आहे. पण मला पर्सनली असं वाटतं की ती सिरियल त्या पॉइंटला थांबली ह्याच्यासाठी मी फॉर आहे. ओके. म्हणजे आता आम्हाला ज्या कमेंट्स येतात म्हणजे वाईट वाटतंय किंवा तू म्हणालास तसं आता लोक हा प्रश्न विचारते की तुमची सिरियल का बंद पडली किंवा बंद झाली ते कुठेतरी थोडं असं ऍब्रप्ट वाटलं किंवा अचानकच बंद पडली असं झालं. कारण आम्ही कुठेच तशी काही वाच्यता केली नव्हती किंवा सिरियल बंद होईल किंवा काय असं आम्ही कुठे काही बोललो नव्हतो किंवा तशी काही चर्चा नव्हती खरं तर. त्यामुळे तो जास्त शॉक असेल असं मला वाटतं. म्हणजे हे असंच झालं की तो शेवटचा एपिसोड झाला तुमचा, तो शेवटचा सेल्फी क्लिक झाला आणि एपिसोड संपला तिथे. पण पुढच्या आठवड्यात माझ्या घरच्यांनी त्या टाइमला चालू केलं की आता ठिपक्यांची रांगोळी का लागत नाही. म्हणजे कारण काय झालं होतं त्यावेळेस ठिपक्यांची रांगोळीच्या आधी आलेल्या म्हणजे आधी सुरू झालेल्या सिरियल्स चालूच होत्या आणि मग ते लोकांना असं झालं की अरे बापरे नाही त्या संपायला हव्या होत्या ना, मग ही सिरियल का संपली आधी. सो ते तसं नसतं काही. प्रत्येक प्रोजेक्टचा प्रत्येक सिरियलचा आपण म्हणजे आता आपण टेलिव्हिजन बद्दल बोलतोय तर प्रत्येक मालिकेचा एक काही ना काहीतरी कुठेतरी ती सुरू होणार आहे, कुठेतरी ती संपणार आहे. पण आता वेन द डेली सोप इज कन्सर्न खूपदा असं होतं ऑडियन्स म्हणून आपण कधी कधी कंटाळतो त्या मालिकेला. कधी कधी ते खूप आपल्याला रटाळ वाटायला लागतं. अरे थांबा आता बास आता बंद करा आणि काय काय दाखवणार आहेत आता ह्याच्यामध्ये. मग ह्याचा हा आला हिची ती आली आणि ते म्हणजे तसं म्हणजे एका पॉइंटला असं वाटतं की ते ताणलं जातंय की लोकांना वाटतं की ही सिरियल खूप छान चालली आहे आणि आता ते एवढी बास असेल असे लोक असतात आणि काही लोक असे असतात की नाही अजून चालेल आम्हाला बघायला. दोन टाईपचे लोक असतात. पण ते त्यामुळे ती वेळेत संपली असं मला वाटतं. बरोबर. आणि आता त्या अशा कमेंट्स ऐकायला बरं वाटतं ना की अरे का संपवली मग किंवा मग पार्ट 2 घेऊन या ठिपक्यांची रांगोळीचा. म्हणजे शशांक अपूर्वा आमच्या बाकीचे सगळे जी पात्र होती मालिकेतली मग ते पार्ट 2 मध्ये ते काय करतील. आमच्या हिरोची बहीण प्राची ते घरातलं शेंडेफळ होतं तिचं लग्न एकदा ठरलं झालंच नाही. बरोबर. आणि ते जर मी जाते मोडते मला कळतं की तो फ्रॉड आहे वगैरे वगैरे असं सगळं ते होतं. आणि त्याच्यानंतर सिरियल संपायच्या एक महिनाभर आधी एक कॅरेक्टर इन झालं होतं सिरियल मध्ये आणि त्या कॅरेक्टरचा आणि प्राचीचा काहीतरी ट्रॅक दाखवणार होते. पण त्याच्या आधी ठरलं सिरियल संपतीये आणि ते लोकांना वाटतही होतं की ह्याचं आणि प्राचीचं काहीतरी घडेल किंवा माझा मित्र होता स्मार्टी जो आला होता आणि त्याच्या आणि प्राचीचं एक काहीतरी थोडीशी केमिस्ट्री सुरुवातीला दाखवली होती. हे सगळं का करतात तर पुढे जाऊन आपल्याला काहीतरी त्या ट्रॅकचं करता येईल का किंवा ह्या सगळ्या गोष्टी मेकर्सच्या पण डोक्यात असतात. तिचं लग्न झालंच नाही शेवटपर्यंत. मग ते पार्ट 2 मध्ये असं काही होणार आहे का किंवा मग मला जे बाळ झालं म्हणजे अप्पूला जे बाळ झालं ते अप्पूने सुमीला दिलं मग तिने असं का केलं ते आता त्यांचं अंडरस्टँडिंग होतं. मग नाही मग पार्ट 2 आणा आणि पार्ट 2 मध्ये असं दाखवा की ठीक आहे ते बाळ सुमीचं आहे पण अपूर्वा आणि शशांकचं पण एक बाळ आहे. मग आम्हाला ते पण बघायचं. म्हणजे ह्या कमेंट्स ऐकून बरं वाटतं उलट की लोकांना असं वाटतंय की नाही अजून बघायची होती ठिपक्यांची रांगोळी ही मालिका. हे ऐकायला बरं वाटतं. म्हणजे ते त्या एक कमेंट्स नाही वाचायला लागत किंवा ते मेसेजेस येत नाहीत की अरे बास आता हेही झालंय. नाही असं नाही सगळंच म्हणजे एव्हरी कॉइन हॅज 2 साइड्स. जेव्हा सिरियल चालू होती तेव्हा म्हणजे काही एखादी गोष्ट आवडली नाही की लगेच कमेंट की नाही मला बघायचंच नाही आता संपूर्णच टाका सिरियल. हे सिरियल सुरू होतं तेव्हाही झालेलं आहे नाही असं नाही. पण मला उलट चांगलं वाटतं की ते सिरियल त्या पॉइंटला संपलं. आता अजून चालली असती तर मला आवडलंच असतं नाही असं नाही पण मी त्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघते. म्हणजे डेली सोप अशी गोष्ट आहे जी
घराघरात एकतर पोचते आणि बरोबर, प्रत्येक जण घरातला मेंबर तो पाहत असतो ते. आणि तो इन्व्हॉल्व्ह होतो त्यात. त्यांना असं वाटतं की ते आजूबाजूला चाललंय, आपलेच कोणीतरी लोक म्हणजे आहेत तिथे, ते वाटतं. आता आमच्या घरात आजी आजोबा जे आहेत ते तर त्यांचं ठरलेलं असतं की यावेळी ही मालिका बघायची. आणि मग ते त्याच्यावर डिस्कस करतात त्यांच्या ग्रुपमध्ये की अरे हे असं का वागली, असं का चाललंय. तर ते अचानक काही गोष्टी थांबल्या, थोडासा त्रास होतो की अरे चांगलं चाललं होतं. आता अपूर्वा तर सगळ्यांना माहिती आहे, पण आता ज्ञानदा काय, म्हणजे अपूर्वा आणि ज्ञानदा मध्ये काही साम्य आहे? म्हणजे जी आधीची अपूर्वा दाखवली आहे, लग्न आधीची अपूर्वा, ती आणि ज्ञानदा सेम आहात की अपूर्वा लग्नानंतरची, म्हणजे सिरियलच्या शेवटला जी अपूर्वा होती ती आणि ज्ञानदा सेम आहेत? नाही, सगळंच वेगळंच आहे. नाही, काहीच साम्य नाहीये. अपूर्वा लग्नाआधी आणि लग्नानंतर, टू बी व्हेरी ऑनेस्ट, तिचा हट्टीपणा थोडा कमी झाला होता. अदरवाईज अपूर्वा जशी होती तशीच होती. आणि तिचं अटायर वगैरे चेंज झालं, जरा अपिअरन्स चेंज झाला लग्नानंतर, तेवढंच. अदरवाईज अप्पू लग्नाआधी आणि लग्नानंतर तसं काही नोटिसेबल फरक असं नाही की आधी वेगळी होती आणि नंतर वेगळी आहे. नाही, ती तशीच होती, तिला बाकीच्यांना बदलायचं. साधारण तिचा ऍटिट्यूड तसा होता. पण नाही, माझ्यात आणि अपूर्वामध्ये मला म्हणजे एकदा समोरचा माणूस कळला की मला बोलायला आवडतं. म्हणजे मी गप्पिष्ट आहे, पण त्याच्यासाठी आधी जरा वेळ जायला लागतो. मला कॉन्फिडन्स यायला लागतो की हा ठीक आहे, मी बोलू शकते ह्या व्यक्तीशी, किंवा माझं पटू शकतं, माझं जमू शकतं. हे मला कळलं की मग मला गप्पा मारायला आवडतात, बोलायला आवडतं. ती एकच काय ते सिमिलॅरिटी आहे माझ्यामध्ये आणि अपूर्वामध्ये. आणि खेळकरपणा? मी शांत आहे अपूर्वापेक्षा. नाही, खरंच शांत आहे. शांत आहे, समजूतदार आहे. म्हणजे अपूर्वाच्या कंपॅरिझन मध्ये, म्हणजे एक ते अपूर्वा कधी कधी फारच हट्ट करायची की ते समोरच्याच्या मनात काय आहे हे तिला कळायचं, काय करायचं आहे हेही तिला कळायचं. पण ते एक्झिक्यूट करतानाचे जे तिचे पेशन्स असायचे ना, ते थोडे कमी होते अपूर्वामध्ये. म्हणजे तिला इन्स्टिंक्टिव्ह पाहिजे सगळं, की नाही मला दिसतीये ना समोरची व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये आहे, तर मग आत्ता मला काहीतरी करणं गरजेचं आहे. मी शांत बसून चालणार नाही. त्याच्या मी विरुद्ध आहेत बऱ्यापैकी. म्हणजे मी शांत आहे, म्हणजे पूर्ण अपोजिट आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपण आता बोलत होतो की अपूर्वा घराघरात पोहोचते, पण अपूर्वाची जी जर्नी आहे, म्हणजे त्या मालिकेत जे काही 600 एपिसोड किंवा 650 एपिसोड मध्ये अपूर्वाची जर्नी पूर्ण लोकांना दिसते. पण मग ज्ञानदाची जर्नी कुठून सुरू झाली? म्हणजे शाळा कशी होती की तिथे थोडंसं थिएटरची बॅकग्राऊंड होती, किंवा गॅदरिंग आपण नेहमीच करतो, पण कुठे कळायला लागलं की साधारण आपल्याला हे आता म्हणजे ह्या फील्ड मध्ये जायचा किडा कुठून आला? म्हणजे तो किडा घुसला. मला असं वाटतं ना, ह्या फील्ड मध्ये येणारा कुठलाही कलाकार, म्हणजे आणि कुठलाही म्हणजे त्याचं हुद्दा काही असो, म्हणजे ऍक्टर, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञांमध्ये सुद्धा बरेच, सिनेमॅटोग्राफर, साऊंड डिझायनर, एव्हरीबडी. मला असं वाटतंय की ते किडे असतात आपल्यात आधीपासूनच. ते काहीतरी करायचं, किंवा ती एक आर्टिस्टिक बाजू असते आधीपासून. ती आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूच्या माणसांना, किंवा आपला जे एक प्रायमरी कोर सर्कल आहे, आपली फॅमिली आहे, किंवा काही आपले फ्रेंड्स म्हणा, काही म्हणा, तर ते नोटीस व्हायला कधी कधी वेळ लागू शकतो, किंवा कधी कधी ते पटकन कळतं. एवढंच काय तो फरक आहे. जसं माझ्या बाबतीत झालं असं की माझ्या घरच्यांना म्हणजे माझे बाबा, माझे आजोबा, सगळ्यांनाच ना गाण्याची, संगीताचीच फार आवड आहे. आणि मी लहानपणी, म्हणजे अगदीच कुकुली असल्यापासनं मला गायला जास्त आवडायचं खरं तर.
आणि ते बाबांनी माझं म्हणजे ऑन हिज ओन त्यांनी ओळखलं. ग्रूम केलं, ओके. ओळखलंही हम्म. आणि त्यांनी ते लहानपणापासूनच जरा ग्रूम करायला सुरुवात सुरुवात केली केली. होती. आणि माझ्यावर संस्कारच झालेत. म्हणजे अंगाई गीतं पण मी गायली आहेत ती म्हणजे गायली आहेत किंवा ऐकली आहेत लहान असताना. ती अशी बडबड गीतं नाही मी फार ऐकली. बरोबर. म्हणजे ते काय सगळंच आपण कुठेही बाहेर गेलो तरी लहान मुलाला काहीतरी गाणी ऐकायची आहेत म्हणल्यावरती एक ठोकताळे आहेत. पण माझ्या बाबांनी मी लहान असल्यापासूनच मला म्हणजे कानसेन पण चांगलं बनवलं आणि मग मला तानसेन करायचा प्रयत्न बाबा करायला लागले. मग मी शाळेत असताना मी सगळ्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्यायचे, जसं तू म्हणालास तसं गॅदरिंग मध्ये सगळ्यांना काहीतरी. मी डान्स मध्ये पण असायचे, मी गाण्यात तर असायचेच, कारण शाळेत ऑलमोस्ट सगळ्या बाईंना माहित होतं ही गाते किंवा आमच्या घरातलं जे काही सांगीतिक वातावरण आहे. आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये, श्लोक पाठांतर स्पर्धांमध्ये, निबंध लेखन स्पर्धांमध्ये, अशा कैक स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे. कुठलंच सोडायचं. हो हो हो. माझी शाळा इथे म्हणजे मॉडर्न हायस्कूल. तर तिथे काय करायचे, तिथे स्पर्धा जेव्हा येणार असेल तेव्हा माईकवर अनाऊन्स करायचे, जे प्रत्येक वर्गात ऐकायला जायचं की आता ही स्पर्धा येणार आहे. बरोबर. ज्यांना नाव नोंदवायचं असेल त्यांनी आपल्या स्टाफ रूम मध्ये किंवा टीचर्स रूम मध्ये जाऊन ह्या बाईंकडे तुमचं नाव नोंदवा. आणि ते मला जाऊया जाऊ नोंदवू काय ते पुढचं पुढे. मला तर एकदा आठवतंय, मी सुगम संगीताची स्पर्धा होती आणि मी नाव नोंदवून वगैरे आले होते. तिथे एक 5 मिनिटं वर्गाच्या बाहेर जायचं, नाव नोंदवायचं, यायचं परत वर्गात बसायचं, फ्रेश. आणि ज्या दिवशी स्पर्धा होती त्या दिवशी माझ्या लक्षात पण नव्हतं की आज स्पर्धा आहे. आणि माझ्या शाळेतलीच एक मुलगी जी माझ्यापेक्षा सिनियर होती खरं तर, आणि तिला माहित होतं की मी दरवर्षी गाण्याच्या स्पर्धेत भाग घेते. आणि म्हणजे त्याच्या आधीच्या वर्षी माझा नंबर आला होता त्या स्पर्धेत. तर तिने मला विचारलं की तू येणार आहेस का आज, असं. मी म्हणलं काय आज स्पर्धा आहे. हो ओके ओके. हो येणार आहे असं करून मी ते हे केलं. म्हणजे इतकं मला ते सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा असायचा. एक सतत काहीतरी एक वेगळं करत राहणं. मी घोष पथकात पण होते, मी फ्लूट वाजवायचे. सो ते सगळंच असं आवडायचं शाळेत असताना करायला. इनफॅक्ट मी सेमी इंग्लिश मध्ये शिकलीये, मी काय म्हणजे इंग्लिश मिडियम मध्ये नाही शिकलीये. आणि सेमी इंग्लिश मध्ये म्हणजे जे विषय सेमी मध्ये येतात त्या विषयांमध्ये मला इंटरेस्टच नव्हता. त्यामुळे म्हणजे माझ्या वर्ग शिक्षिका ज्या होत्या बाई, 10वीत असताना मला आठवतंय त्यांनी एकदा माझ्या आईला बोलवलं होतं शाळेत आणि त्यांनी आवर्जून आईला सांगितलं होतं की ही आहे हुशार, तिला काय सायन्स मॅथ्स आवडत नाही मान्य आहे, पण तरी मार्क्स चांगले पडतात. म्हणजे अभ्यास करायची वेळ यायची तेव्हा मी सिरियसली अभ्यास करायचे, सिरियसली सिन्सिअरली. पण ते नाही आवडायचं, हे पण माहित होतं की ते नाही आवडते. पण बाईंनी माझ्या आईला सांगितलं होतं की हिला काही उगाच तुम्ही सायन्स कॉमर्सला वगैरे काही घालत बसू नका, तिला तुम्ही आर्ट्सला घाला, तिच्या भाषा चांगल्या आहेत, ती त्याच्यामध्ये काहीतरी करू शकते, त्याच्यामध्ये ती पुढे जाऊ शकते असं. सो तेव्हा ते त्यांनीही सांगितलंच होतं. आणि मी कॉलेजमध्ये मी आर्ट्सला नाही गेले, अगदीच मी कॉमर्सला गेले मी, कारण आर्ट्समध्ये बाबांनी सांगितलं हे बघ तुला खूप लिहायला लागणार आर्ट्समध्ये, कॉमर्स ठीक आहे यू कॅन डू इट. सायन्सचं तर आम्ही काढूनच टाकलं होतं. मला 10वीत होते 80% मार्क पडलेले 10वीत, पण सायन्सला मला जायचंच नव्हतं, कारण मी सायन्सला गेले तर मला कुठलीच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी करता येणार नाही. आणि तेव्हा मी क्लासिकल सिंगिंगचे क्लासेस लावले होते, हार्मोनियमचे क्लासेस लावले होते, सो ते काहीच करता आलं नसतं.
फोकसचा काय संबंध, फोकस नसेल तरी वेळ कुठे मिळतो ते सबमिशन आणि काय काय असतं प्रॅक्टिकल्स आणि हे आणि ते. तिथली लोक पण असे असतात की ज्यांना थिएटर बिटर किंवा बाकीचे कुठलं असं नाहीये काही. म्हणजे असतात अरे यार लोक. म्हणजे माझं जे काही नाही, काही त्याला असतात, त्याचं बरोबर. असं म्हणणं आहे की काही लोक अशी असतात की जाऊ दे Right. आपण आजूबाजूला कुठे बघायलाच बघायलाच नको, नको. आपण भलं आपला अभ्यास भला अभ्यास आणि भला. हे ते. पण Right, नाही, माझ्या बाबांचं आणि माझ्या आजोबांचं भांडण पण झालं होतं ते. भांडण म्हणजे असं नाही की एक ते एक वादविवाद की अरे नाही तुला पडले चांगलं बरोबर घाल ना सायन्स साईडला. आणि माझे बाबा असे होते की नाही 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 सायन्सला नाही हिला कॉमर्सलाच घालायचं. गुड डिसिजन. असं बरोबर आहे. आणि शाळेत पण ज्या बाई होत्या त्यांनी सांगितलं की आर्ट्स तशा बाई असल्या पाहिजे त्या शाळेत. खरंच असलं पाहिजे. कारण की थोडाफार म्हणजे पेरेंट्सला पण कॉन्फिडन्स देणं गरजेचं असतं. हम्म. हे जर पुढे नाही काहीतरी होईल. सायन्स मध्ये काही तुम्ही घालूच नका आर्ट्स तिकडे. मध्ये घाला हा हुशार आहे, पण सायन्स याने होणार नाही. तुझं कॉलेज आणि त्यात कसं वातावरण होतं की थिएटर म्हणजे 11वी-12वी तर काही फार नसतं, पण मला वाटतं बीकॉम किंवा तेव्हा सुद्धा ना, आता मी जेव्हा 10वी पासआउट झाले, हा. 10वी पासआउट झाले 2010ला, मी 10वी पासआउट झाले Okay. 2011. सोपं आहे माझं जरा. तेव्हा फॉर्म घेऊन यायचे, ते फॉर्म भरायचे, त्या अच्छा. फॉर्मवरती पहिले 3 कॉलेजेस कुठला तुमचा प्रेफरन्स आहे Preference. ते लिहायचं. काही टेक्नॉलॉजीची काहीही मदत नव्हती तेव्हा. आणि फॉर्म होता हा सगळं ते Online. ऑनलाईन वगैरे काही नव्हतं. तो फॉर्म आणायचा, ते सगळं भरायचं. तिथेही ते कॉलेजेस सिलेक्ट करताना सुद्धा कॉमर्सचे कुठले चांगले कॉलेजेस आहेत बरोबर. आणि कुठले कॉलेजेस स्पर्धांमध्ये वगैरे दिसतात ह्याचं पण बाबांनी रिसर्च केला होता की या कॉलेजेसमध्ये ऍक्टिव्हिटीज चांगल्या होतात, करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. सो मी पहिलंच नाव लिहिलं होतं मॉडर्न, कारण मी मॉडर्न मध्ये होते. आणि मी दुसरं नाव लिहिलं होतं MMCC, Okay. जे माझं कॉलेज आहे, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स. सो माझा नंबर MM मध्ये लागला. मी MM मध्ये ऍडमिशन घेतली. असं कारण की आताचं जे वातावरण आहे की पहिलं आपण BMCC ला ट्राय करतो, मग MMCC ला, आणि थिएटर कल्चर किंवा जे आपण आता गोष्टी बनवतो त्या SP किंवा या कॉलेजमध्ये जास्त BM चा क्लोजिंग कॉमर्सच, म्हणजे कॉमर्सचं कॉलेज आहे, पण ते हाय होतं, माहित होतं की नाही लागणार नंबर, उगाच कशाला ते टाकायचं. हा. कारण तेव्हा 3 कॉलेजेसचं नावं आपण लिहू शकायचो. मी मॉडर्न लिहिलं होतं, जे मिळेल ते लिहायचं. मॉडर्न लिहिलं होतं, MMCC लिहिलं होतं, मी SP लिहिलं होतं. असे 3 कॉलेजेस लिहिले होते. मग बाकीचे कॉलेजेस जे काही आहेत ते मग नंतर ते असतंच. अच्छा, म्हणजे सेकंड राऊंडला आपण ऍड करू शकतो. हा, तसं काय माझं ते पहिल्या राऊंड MM मध्ये लागला नंबर, मी MM मध्ये ऍडमिशन घेतली. आणि मग जसं तू म्हणाल तसं 11वी-12वी तसं फार काही घडलं नाही. पण मग मी FY ला मी परत मी MMCC लाच ऍडमिशन घेतलेली, म्हणजे माझ्या बॅचलर्स मी MM मध्येच होते. FY ला असताना मात्र आमच्या कॉलेजमध्ये दरवर्षी ना पुरुषोत्तम करंडकचे वर्कशॉप्स होतात. अच्छा. वर्कशॉप मधनं टीम सिलेक्ट केली जाते. ओके. हा. सो मी ज्या वर्षी FY ला होते त्या वर्षी माझे बाबा कन्स्ट्रक्शन मटेरियलचे सप्लायर आहेत. अच्छा. तर आमचं जे MMCCचं आर्किटेक्चरल डिपार्टमेंट आहे ते सेम प्रिमायसेस मध्ये आहे. बरोबर. तर त्या डिपार्टमेंटमध्ये बाबा आले होते त्यांचे सॅम्पल्स घेऊन आमच्या आर्किटेक्चर डिपार्टमेंटच्या प्राचार्यांना दाखवायला. अच्छा. आणि त्या दिवशी त्यांनी आमचे पोस्टर्स बघितले. कॉलेजमध्ये सगळीकडे लावलेले होते ते. पुरुषोत्तम करंडकसाठी वर्कशॉप घेतला जाणार आहे, या तारखेला वर्कशॉप असणार आहे. मग जी लोक म्युझिक मध्ये, ऍक्टिंग मध्ये, लाईट्स मध्ये, सेट डिझायनिंग मध्ये, दिग्दर्शनात, तुम्ही कशातही इंटरेस्टेड असाल तर प्लीज वर्कशॉपला या, वर्कशॉप अटेंड करा वगैरे वगैरे. ओके. आणि मी सुद्धा ते पोस्टर बघितले होते, नाही असं नाही, पण मी तेवढं लक्ष दिलं नव्हतं त्याच्याकडे.
मग घरी आल्यानंतर माझी आणि बाबांची ऑफकोर्स चर्चा झाली. चर्चा झाली. बाबांनी मला सांगितलं की मी ते पोस्टर्स बघितले, जा की. हा. आणि मग माझं झालं की हा बरं ठीक आहे, जाते बघ काय आहे काय नाही. 3 दिवस तो वर्कशॉप असतो आणि तो कंपल्सरी आम्ही फ्रायडे सॅटर्डे संडेच Sunday. घेतो आणि संडेला खूप वेळ थांबलेली असतात हम्म. पोरं. त्याच्यातनं कळतंही ना की कोण कसं कितपत सिरियस आहे. Serious आहे. जी पोरं संडेला येतात वर्कशॉपला ती जास्त तीच- सिरियस आहे. हा ऑब्विसली. तर ज्या दिवशी पहिला दिवस होता ना वर्कशॉपचा, त्या दिवशी माझा एक मित्र हेमंत शेटके, हा. खूप चांगला मित्र, हा खूप चांगला, खूप ऍक्च्युली तो खूप जवळचा मित्र आहे माझा कॉलेज पासून. ओके. आणि मला लांब लांब पर्यंत कुठं म्हणजे इमॅजिनच मी केलं नव्हतं की हेम्या वर्कशॉपला इंटरेस्टेड आहे कुठे पुरुषोत्तम करंडकच्या वर्कशॉपला वगैरे. आणि तो थांबला होता आमचं कॉलेज रविवारी. नाही रविवारी नाही, ते ही फ्रायडेची अच्छा. पहिल्याच दिवसाची गोष्ट सांगतेय. आणि आम्ही असे तू का थांबलायस अजून, तो मला विचारतो तू का थांबलीस अजून. म्हणलं माझा विचार चालू आहे वर्कशॉपला जायचा पुरुषोत्तमच्या. तो म्हणतो हा माझा पण विचार चालू आहे पुरुषोत्तमच्या वर्कशॉपला जायचा. आय वॉज लाईक व्हॉट तू. त्याचं झालं हो. मग मला कॉन्फिडन्स आला की माझ्या ओळखीचं म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कल मधलं कोणतरी कोणीतरी आहे. वर्कशॉपला असणार आहे वगैरे. आणि गेलो आम्ही दोघं वर्कशॉपला. आणि मी मग इंट्रोडक्शन द्या वगैरे वगैरे. हा. आणि त्याच्यामध्ये माझं इन्क्लाइन म्युझिक कडेच दिसत होतं की ओके. ते ती हम्म. काही म्हणजे अभिनय असा म्हणजे उल्लेख होत नव्हता माझ्याकडनं. हा. पण तो वर्कशॉप इतका छान घेतला जातो ना. म्हणजे त्या वर्षी माझ्या सिनियर्सनी वर्कशॉप घेतला, मी अच्छा. सिलेक्ट झाले. त्याच्यानंतर प्रत्येक वर्कशॉप आम्ही घेतला. त्याच्यातनं आम्ही बऱ्याच लोकांना सिलेक्ट केलं. तो वर्कशॉप डिझाईनच खूप छान पद्धतीने केलाय की म्हणजे कितीतरी म्हणजे माझ्या नंतर आलेल्या जनरेशन हा. आमच्या म्हणजे ज्युनियर्स म्हणा किंवा माझ्या बॅच मधली सुद्धा कैक माझ्या बरोबरची लोक पण अशी होती की त्यांनाही स्वतःला माहित नव्हतं की मी ही गोष्ट करू शकतो, जी त्या गोष्टी त्या वर्कशॉपमध्ये ग्रूम झाल्या, त्या पूर्ण प्रोसेसमध्ये ग्रूम झाल्या. अच्छा. आणि ही एक गोष्ट माझ्या कॉलेजची चांगली होती की पुरुषोत्तम करंडक करून थांबत नाही एमएमसीसी. तेव्हा आमच्याकडे ना म्हणजे भौगोलिक दृष्ट्या जागा म्हणजे तशी कमी होती एमएमसीसी कडे. त्याच्यामुळे आम्ही फिरोदिया करू शकायचो नाही. कारण फिरोदिया करायचं म्हणलं तर म्हणजे 40-50 लोकांची सुद्धा टीम करू शकते. हा, त्याच्यामुळे आम्ही फिरोदिया नाही करू शकलो. पण आम्ही खूप स्पर्धा केल्या. आम्ही वर्षभर आमचे दौरे असायचे. दौरे म्हणजे आम्ही 5 दिवस आम्ही इकडेच, मग कुठे कोकणात, मग कुठे आता आम्ही मुंबई, बस करून जायचं, स्पर्धा करायच्या, बक्षिसं घ्यायची, परत यायचं. हेच केलंय आम्ही वर्षभर म्हणजे पुढची 3 वर्ष. असं करता FY तर माझं गेलंच त्या. आणि तेव्हा पण आमचं असं व्हायचं की नवीन आली आहे ना व्यक्ती, तर आधी बॅकस्टेज करा, समजून घ्या काय आहे कसं आहे, बरोबर, तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडतायत काय. मी बॅकस्टेज केलं. त्याच्यानंतर जसं मी म्हणाले तसं खूप स्पर्धा होतात पुरुषोत्तम नंतर येते विनोदोत्तम करंडक. त्या स्पर्धेमध्ये आमचा सुपर सिनियर, ज्याला आम्ही दया म्हणतो, ज्याला तुम्ही देवेंद्र गायकवाड म्हणता, ज्याने आता चौक चित्रपट डिरेक्ट केला. सो तो आम्हाला म्हणाला की आपण करूया एक एकांकिका विनोदोत्तमला. आमच्या एकांकिकेत मी एखाद 2 मिनिटाचा मी एक रोल केला होता आणि तेही दया म्हणाला होता तू कर. ओके. हा, आणि ते व्हायचं तसं की अच्छा ओके मग चला करूया ट्राय. मग काय सांगितलंय, आज आपण आता बॅकस्टेज करतोय, आपण करूया. हे असं करत करतच सगळ्या गोष्टी कळत गेल्या. आणि माझं 2nd इयर म्हणजे पुरुषोत्तमचं 50वं वर्ष होतं. 2014.
त्या वर्षी आम्हाला करायची होती फोटो नावाची एकांकिका. अच्छा. आणि ती एकांकिका आम्ही लिहिलीये अशी इम्प्रोवाइज करत करत. एक 2-2, 3-3 लोकांचे आम्ही ग्रुप्स करायचो. प्रत्येक ग्रुपला आम्ही एक सीन इम्प्रोवाइज करायला द्यायचो. आणि त्याच्यात मी डोंबारी मुलीचं काम करायचे. एक 10-11 वर्षांची डोंबारी मुलगी, जी स्टेजवरती डोंबारी खेळ पण आम्ही केले सगळं. तेव्हा मी खूप बारीक होते. खूप बारीक होते. आणि ती एकांकिका होती डोंबारी भाऊ बहीण, म्हणजे मेन कॅरेक्टर्स होते. सो तोच हेम्या माझा भाऊ होता आणि मी बहीण होते. सो ते इम्प्रोवाइज करता करता असं, म्हणजे जे त्यावेळेस माझे जे सिनियर्स होते, आता अमेय बर्वे खूप चांगला ऍक्टर, ज्याला तुम्ही बऱ्याचशा सिरियल्स मध्ये बघितलंय, फिल्म्स मध्ये बघितलंय, अमेय माझा सिनियर आहे. अमेयने ती एकांकिका लिहिली. अजिंक्य माने आमचा दिग्दर्शक होता. तो सगळ्यांचंच असं ठरलं की त्या डोंबारी मुलीचं काम ज्ञानदा करेल. तिथून मग सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. ते वर्ष 50वं वर्ष होतं पुरुषोत्तमचं, त्यामुळे पुरुषोत्तम म्हणजे जजिंगसाठी प्रवीण सर होते, प्रवीण तरडे. हा, आणि त्याच्यानंतर एकदा सरांनी मला त्यांच्या एका फिल्मसाठी बोलावलं होतं मीटिंगला. आणि तेव्हाही त्यांनी, माझी सिरियल तेव्हा झालेली बरं का, माझी पहिली सिरियल झालेली तेव्हा. आणि तरी ते मला म्हणाले की तुला बघून मला अजून ती वडाच आठवते त्या एकांकिकेची. मला ते खूप छान वाटलं होतं. म्हणजे माझ्या आयुष्यात थिएटर आलं, मी स्वतःला एक्सप्लोर केलं. बरोबर. आणि ते करत करत माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. म्हणजे गायनाबरोबर किंवा संगीताबरोबर माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. आणि गो विथ द फ्लो मी पुढे 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 जात गेले. ते काम, आता दयाने माझं काम जवळून बघितलं होतं आणि तो अगदीच, म्हणजे मला माहित पण नव्हतं की मी ऍक्टिंग करेन त्या वर्कशॉप नंतर. तेव्हापासून मला दयाने बघितलंय. सो मी माझं पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर मध्ये खूप सुट्टी असते, मग 3-4 महिने आपले तसंच असतात ना. मी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगचा कोर्स करत होते. मी बसलीये वर्गात आणि दयाचे मला फोनवर फोन आणि मला असं की आता मी नाही उचलू शकत आहे. आणि मग मी नंतर त्याला फोन केला आणि त्याने मला सांगितलं की माझा एक मित्र आहे जो आपली मराठी सिरियल करतोय, ते ऑडिशन घेत आहे, तुला मुंबईला जायला लागेल, ऑडिशनला जाऊन ये. आणि तेव्हा असं होतं ना की म्हणजे त्यांनी सांगितलंय तर मग मला जायला पाहिजे आता. बरोबर. म्हणजे तो सेकंड थॉट हा नव्हताच की करायचं की नाही किंवा मला जमेल की नाही वगैरे. मग मी आणि माझी आई डेक्कन क्वीनने अंधेरीला आम्ही ऑडिशनला गेलो. तिथे पोहोचल्यानंतर मी दयाला फोन केला की कसं द्यायची पण ऑडिशन. मग त्याने मला एक खूप सोपं असं, म्हणजे तेव्हा त्याच्यात तोंडून ऐकताना ते मला खूप सोपं वाटलं होतं की त्याने मला सांगितलं, हे बघ तू आतापर्यंत एकांकिका केल्यास, बरोबर, दीर्घांकही केले आम्ही, पृथ्वी थिएटर, NCPA सगळीकडे आम्ही परफॉर्म केला तो दीर्घांक. त्याचा आता आम्ही प्रयोगही लावला होता हिरो दीर्घांकाचा. तू ऑडियन्स समोर काम केलंयस, कॅमेरा तुझा ऑडियन्स आहे असं समज, कॅमेरा दुसरा कोणी नाहीये, बरोबर, असं समज आणि दे ऑडिशन. म्हटलं ओके. आणि काही नाही रे, मेकअप, कपडे, काय कसं काहीच माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं. मी गेले आणि माझं काय नशीब बघ की त्यांना ते तसंच हवं होतं, मेकअप वगैरे काही नकोय आम्हाला, असं काही नाही. आणि मी सिलेक्ट झाले त्या सिरियलसाठी. माझं कॉन्ट्रॅक्ट मी साईन केलं, सगळं झालं. आणि सगळीकडे आई माझ्यासोबत होतीच तेव्हा, कारण कळत नव्हतं ना काही. ते सगळं मी केलं. आणि आता उद्यापासनं आम्ही, मग मध्ये आठवडा 10 दिवस गेले. एक तारीख ठरली होती, ह्या तारखेपासून आपण शूट सुरू करणार आहे. आउटडोर शूट असणारे आपलं पहिले 15 दिवस.
नगरला. आणि त्याच्या आदल्या दिवशी मला फोन आला की तुला परत मुंबईला यायला लागेल ऑडिशनसाठी. म्हणलं ऑडिशनसाठी? मग त्यांचं असं झालं की हो, आपल्याला परत म्हणजे री ऑडिशन करायचं आपल्याला सगळ्याच अच्छा. कॅरेक्टर्सचं. आपली पूर्ण क्रिएटिव्ह टीम आपली चेंज झाली आहे. झाली. हो. आय वॉज लाईक व्हॉट. आणि मग मी गेले परत आणि त्या दिवशी माझी पुन्हा एकदा ऑडिशन झाली हा. आणि मग मला सांगण्यात आलं की मी नाही करत आहे तो रोल. हो. आणि हे माझं त्या पहिल्याच ऑडिशनला झालं. त्याच्यामुळे मग नंतर मी जी काही प्रिपेअर झाले ह्या इंडस्ट्रीसाठी, हम्म. मग नंतर जे काय प्रॉब्लेम्स, ह्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम असू काहीच शकत नाही नाही असू असं शकत. वाटायला लागलं मला नंतर. फायनल सिलेक्शन होऊन ऍग्रीमेंट साईन Rejection. करून आता मी उद्यापासून जाणार शूटला. हम्म. त्याच्या आदल्या दिवशी मला कळतं की नाही, मी नाही करत आहे आता तो हो. रोल. पण त्या प्रोडक्शन हाऊसकडे माझी ऑडिशन होती. हा. आणि ते प्रोडक्शन हाऊस म्हणजे तेव्हा नोन होतं हिंदी सिरियल्ससाठी, Okay. ज्यांची पहिली मराठी सिरियल होती. हो. मग त्यांच्याच एका हिंदी शो साठी त्यांनी मला परत एकदा ऑडिशनला बोलावलं. त्या शो साठी माझं सिलेक्शन नाही झालं. हम्म. मग ऑडिशनची प्रोसेस असते की प्रोडक्शन हाऊस आपली ऑडिशन घेतं आणि ते चॅनलला पाठवत असतं, ज्या बरोबर. चॅनलची ती मालिका असणार मालिका आहे असणार आहे. त्याच्यासाठी. सो कलर्सकडे माझी ऑडिशन गेली. कशी ते मला आजतागत कळलं नाही. कलर्ससाठी मला परत एकदा ऑडिशनला बोलवलं. हम्म. त्या सिरियलसाठी मी सिलेक्ट झाले आणि मग मी एक फिल्म करत होते, छोटी एक आर्ट फिल्म करत होते. ओके. त्याच्यासाठी मी सांगली नरसोबावाडीला गेले होते. आणि तेव्हा चिन्मय मांडलेकरांचा मला फोन आला. अच्छा. मी 5-6 वेळा मी ट्रू कॉलरवरती तो नंबर चेक केला असेल की रिअली खरंच मला चिन्मय मांडलेकरांचा फोन आला होता आता. मी खरंच चिन्मय मांडलेकरांशी बोलले आता फोनवर. आणि त्यांनी मला सांगितलं की मी प्रोड्यूस करतोय सिरियल कलर्ससाठी. आणि मी आपलं त्यांना दबकत सांगितलं, पण मी ऑलरेडी एका कलर्सच्या सिरियलसाठी फायनल झाली असं मला तासाभरापूर्वी फोन आला होता. मला माहिती आहे ते सगळं, तू ये माझ्या सिरियलची ऑडिशन द्यायला. आणि मग दुसऱ्या दिवशी माझी आई आली नरसोबावाडीला, माझं शूट जिथे चालू होतं तिथे. ओके. मग आता त्या फिल्मच्या प्रोड्युसरला कन्व्हिन्स करायचंय की मला 1 दिवस मध्ये गॅप द्या, मला मुंबईला जाऊन ती ऑडिशन देऊन यायचंय लगेच. मग कसं बसं आईने त्यांना कन्व्हिन्स केलं. त्या फिल्मच्या कॉस्ट्युम डिझायनर, मेकअप डिझायनर सगळ्याच गीता ताई होत्या, गीता गोडबोले. आणि मी त्यांच्याशी बोलले. मग त्यांनी पण मला असं जा घाबरतेस काय वगैरे. ती म्हणजे आय लव्ह हर. त्या खूपच छान आणि पॉझिटिव्ह आहेत. नंतर कधी आम्हाला एकत्र काम करायचा योग नाही आला, पण मग आई जाऊन त्यांच्याशी बोलली आणि ते सगळं झालं. मग मी ठरलं माझं की जायचं. मग आम्ही सांगलीवर आम्ही ट्रेननी मुंबईत पोहोचलो. तर डायरेक्ट आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. काहीच नाही, मेकअप नाही, काही नाही. कारण मी म्हणजे ट्रॅव्हल करून मी पोहोचले तिथे. बरोबर. आणि मग त्यांना आई भेटली आणि त्यांच्याशी बोलली की काय नक्की भानकडे, आम्हाला काही कळत नाहीये, इकडे ती सिलेक्ट झाली आहे, तुम्ही बोलवताय असं. पण नंतर चिन्मय दादाने आम्हाला एक्सप्लेन केलं की तिची ऑडिशन चॅनलला आवडलीच आहे, पण चॅनलला असं वाटतंय की त्या शोपेक्षा ती इथे या शो मध्ये जास्त बेटर फिट होऊ शकते, म्हणून आपण तिची रिटेस्ट माझ्या सिरियलसाठी करतोय. असं करून मग माझी ती पहिली सिरियल झाली. सख्यारे नावाची माझी पहिली सिरियल कलर्स मराठीवर, अपोजिट टू श्रेयस टिळक. रुची मोहन होती माझ्या बरोबर, रोहिणी हट्टंगडी, सुप्रिया पाठारे, मुग्धा कर्णिक, एन नंबर ऑफ पीपल, दिग्पाल लांजेकर. दिग्पाल दादा काम करायचा, राहुल मेहेंदळे. हो, खूप लोक. ती माझी पहिली सिरियल. आणि मग काय नंतर मग जस्ट इज द हिस्ट्री. एक काम बघत मग अजून 2-3 फोन येत जातात, आपण ऑडिशन देत जातो. तसं माझा प्रवास सुरू झाला. काम महत्वाचं आणि ते सुरू होऊन सक्सेसफुली लोकांना आवडलं. नंतर मला वाटतं एक थोडासा इज येतो किंवा इझिली कामं मिळतात, किंवा ऍटलिस्ट लोकांना कळतं की ओके अशी एक आर्टिस्ट आहे आणि ती खूप छान काम करते. पण आता जी लोक कला क्षेत्रात जातात, मे बी तो जनरेशनल गोष्ट आहे ती की पेशन्स थोडासा
कमी झालाय हो लोकांमध्ये, हो की मग जी लोक जात आहेत त्या फील्डमध्ये तर त्यांच्यासाठी ते पचवणं खूप अवघड जातंय, हम्म. की म्हणजे रिजेक्शन येतंय किंवा Yes. काहीच घडत नाहीये. So असं तू जेव्हा त्या फेज मध्ये होतीस तेव्हा तू ते मॅनेज कसं केलं, की म्हणजे आता समजा माझा एक मित्र आहे की त्याचं कामं घडतायत, तो ऑडिशनला जातोय, त्याला लगेच सिलेक्ट होतंय, त्याच्या सिरियल घडतायत किंवा फिल्म्स घडतायत, पण माझं तसं काही होत नाहीये. हम्म. सो ती फेज कशी होती? ऑनेस्टली स्पीकिंग, आता तू मित्र हा टॉपिक काढलास, पण हा. तेव्हा माझा कुठलाच असा मित्र किंवा मैत्रीण अशी कुठलीच नव्हती जी ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करते किंवा ऍक्टिंग करते. ओके. ऍक्टिंग करते. दया तर होताच, म्हणजे जेव्हा केव्हा पण मला मदत लागेल मी त्याला फोन करायचे. चिन्मय कुलकर्णी आता खूप चांगला रायटर आहे. सो ज्या दिवशी हे जे ते झालं, ते रिजेक्शन झालं असं म्हणूया, ज्या दिवशी, त्या दिवशी मी अरे मला त्रास झालाय ना, मला तेव्हा त्रास झालाच की, कारण माझी पहिली ऑडिशन होती, मी सिलेक्ट पण झाले होते, मी अग्रीमेंट साईन केलं होतं, म्हणजे अजून काय पाहिजे, बरोबर, अजून कन्फर्मेशन काय पाहिजे. पण मी म्हणजे रडले, मला त्रास झाला, मी दयाला फोन केला होता, मी चिन्याला फोन केला होता, असं म्हणजे ती भडास माझी त्यांच्या समोर पण मी व्यक्त करतच होते. ते सगळं झालं होतं रे, तेव्हा त्रास झालाच होता तेव्हा, नाही असं नाही. पण काय, फॅमिलीने पण मला खूप चांगला सपोर्ट केला तेव्हा, किंवा सपोर्ट म्हणण्यापेक्षा म्हणजे ते एक समजावून सांगणं पण तितकंच गरजेचं होतं तेव्हा, की हे प्लॅन्ड नव्हतं, हे आलं अचानक, तू ट्राय केलंस, नाही झालं ठीक आहे, इट्स ओके. मी माझं अकॅडमिक्स बंद केलंच नव्हतं, पण मी एमकॉम ला ऍडमिशन घेतलेली आणि नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगचा माझा एक्झिक्युटिव्ह लेवलचा कोर्स झाला होता. अच्छा. म्हणजे माझ्याकडे 2 ऑप्शन्स मी ठेवले होते, इधर मला प्रोफेसर व्हायचं, तेही इकॉनॉमिक्सचं, नाही तर मला बँकेत जॉब करायचा आहे, तेही मी डायरेक्ट एक्झिक्युटिव्ह लेवलचीच एक्झाम दिली होती, त्याच्यामुळे मी डायरेक्ट मॅनेजर म्हणून मी जॉब करू शकते बँकांमध्ये, असा एक तो झोन होता माझा. मी काय मग प्लॅन बी रेडी होता, नाही झालं कारण की काहीतरी फील्ड थोडीशी असं आहे की होईलच माहित नाही, हे प्लॅन मध्येच नव्हतं ऍक्च्युअली, प्लॅन बी वगैरेचं काही नाही, ह्याचा मी विचार नव्हताच केला खरंच, म्हणजे असं अच्छा प्रॉपर जॉब करायचा असंच ठरलं होतं. अर्थार्जन इकडनं होऊ शकतं ह्याचा विचार मी केला नव्हता. मग प्लॅन ए म्हणजे तोच एक ऑप्शन होता की तिकडेच जायचं, आणि मग हे होत गेलं. अभ्यास मी सुरू ठेवला होता. अच्छा. कारण साधारण आपल्या घरात एक वातावरण असतं की ग्रॅज्युएशन झालंय, मास्टर्स झालंय, आणि आता कुठेतरी जॉबला काय करायचं ते गोंधळ घाल, काय करायचं ते काही कर, पण पहिले एक फिक्स इन्कम तुझ्या घरात असायला पाहिजे, थोडासा सेट हो लाईफ मध्ये, असं असतं. मग आपण अचानक आपल्या या गोष्टी सुरू होतात, आणि एकदा हे करायला लागलं की आपल्याला ते जमत नाही किंवा आवडत नाही, असं होतं. आम्ही कॅमेरा समोर बसलो की आम्हाला हे आवडत लागतं. बरोबर, नॉर्मल लाईफ मध्ये जाऊन काम करणं नको वाटतं. हा एक प्रॉब्लेम असतो प्रत्येक. आणि या फील्डला अजूनही, म्हणजे जसं आधी होतं तसं अजूनही खूप लोक हौशी फील्ड असंच म्हणतात, म्हणजे तुमचं फायनान्शियली तुम्ही वेगळं काहीतरी चालू ठेवा आणि ही फील्ड हौशी आहे. माझ्या बाबतीत काय झालं होतं तुला सांगते. माझी सिरियल सख्यारे सुरू होती, शूट सुरू होतं, माझं शूट सुरू झालं होतं नोव्हेंबर मध्ये. बरोबर, नोव्हेंबर डिसेंबर फर्स्ट वीक, 1 महिना आधी शूट सुरू होतं कुठल्याही सिरियलचं. 9 जानेवारीला पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता. ओके. आणि माझी एमकॉमची एक्झाम नंतर आली काही महिन्यांनी, आणि मी चिन्मय दादाशी बोलले आणि त्याने मला सांगितलं की 4-5 दिवस तुला सुट्टी नाही देता येणार, तू लीड करतेस ना. आणि मी घाबरले की आता आई बाबा काय म्हणतील. मग मी बाबांना फोन करून मी कसं त्यांना सांगितलं, आणि मला असं वाटलं होतं की म्हणजे चिडचिड होईल किंवा आता काय. पण बाबा म्हणाले जाऊ दे, मग आता काय, आता तिकडे तू काम तुझं सुरू केलंयस, आणि म्हणजे आता कुठे तू एमकॉम आणि हे करून तुला काय मिळणार आहे, तू काय करणार आहेस, बेटर यू फोकस ऑन वन थिंग ना. मग असं झालं की मग मला जो कॉन्फिडन्स आला ना की बस आपण करूयात आता.
जे आहे चालू आहे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे. हो 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 मग ह्याच्या पलीकडे काय लागतं माणसाला, म्हणजे हा बाबाच म्हणतात लोक हो तेव्हा आय रिमेंबर माझी एक मैत्रीण आहे, तिला ना तिला केटी लागलेली आहे हो. आणि शी वॉज लाईक की जोपर्यंत ते सब्जेक्ट क्लिअर होत नाहीये हा. तोपर्यंत माझे आई वडील मला मुंबईला सोडत नाही टू यु नो स्ट्रगल वगैरे असं तसं. आणि यू आर ग्रेट यार, म्हणजे तुझे बाबाच तुला म्हणतात की काय आता करणार आहेस एमकॉम करून वगैरे, म्हणलं नाहीच यार वगैरे वगैरे असं तसं. म्हणजे थोडेसे प्रत्येक फॅमिली प्रमाणे चेंज होत राहतात. नाही पण कसं आहे माहितीये का, ते ना कुठेतरी मला पण ते कळलं होतं तेव्हा, आणि माझ्या आई वडिलांनाही ते कळलं होतं की ह्याच्यामध्ये तिला गती आहे, किंवा कुठलीही गोष्ट आपण किती सिरियसली त्या गोष्टीचा विचार करतो ना त्यावरती ते असतं रे. म्हणजे अभ्यासात इंटरेस्ट नसणं दॅट डझंट मीन की ती व्यक्ती हुशार नाहीये. हुशारी नाहीये आणि इंटरेस्ट नाहीये, या दोन वेगळ्या गोष्टी. मला अभ्यासात इंटरेस्ट नव्हता असं नाहीये, इंटरेस्ट पण मला तितकाच होता. ओके. मी अभ्यासाची मला आवड ही तितकीच होती, नाही असं नाही, पण एक ते मे बी आपल्यापेक्षा ते समोरच्या माणसाला जास्त कळत असतं तेव्हा की म्हणजे इंटरेस्ट फरक आहे. या बरोबर. आणि मग आता एक प्रश्न असा आहे की आता आपण म्हणजे सिरियल मध्ये तुला ते कंटिन्यू तो रोल फॉर अ लॉंगर पिरियड करावा लागतो, तर मग त्यावेळी त्या रोलचा काही इम्पॅक्ट इकडे होतो का, किंवा मग तो इम्पॅक्ट होऊ नये म्हणून जो, किंवा सेल्फ अवेअरनेस किंवा सेल्फ ऍक्सेप्टन्स ज्या गोष्टी घडतात त्या तू कशा करते, म्हणजे तू काय करते त्या गोष्टीसाठी की त्याचा इम्पॅक्ट इकडे होऊ नये किंवा याचा इम्पॅक्ट तिकडे होऊ नये? कुठल्याही सेटवर ना ऑन कॅमेरा आणि ऑफ कॅमेरा, बरोबर, ह्या दोन आपल्या लाईट सायमल्टेनियसली चालू असतात. आता अप्पूचं तू उदाहरण घे, कारण आपण अप्पू पासूनच बोलायला सुरुवात केली होती. आता अप्पूचं कॅरेक्टर जसं आहे तशी जर मी ऑफस्क्रीन माझ्या सेटवरच्या लोकांशी वागले असते तर मला दुसऱ्या दिवशी एंटरटेनच नसतं गेलं. बरोबर. म्हणजे ते वेगळं पडतं रे. म्हणजे हे बघ, मी समजू शकते हे तुझं बोलणं की त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो, किंवा एक आयडेंटिटी क्रायसिस ही सिच्युएशन येऊ शकते, अगदीच मी नाही म्हणत नाही. पण आमची इतकी माणसं असतात सेटवर की ते एक ऑफस्क्रीन मजा एक ती वेगळीच असते. आणि तेव्हा तिथे ज्ञानदा बाहेर येतच असते ऑफस्क्रीन. त्यामुळे तसं ते मला पर्सनली तसा तेवढा हे नाही आला प्रॉब्लेम. पण अप्पू आता प्रत्येक कॅरेक्टरनी ना काही चांगल्याच गोष्टी दिल्यात, किंवा असंही म्हणू शकतो की मी चांगल्या गोष्टी प्रत्येक कॅरेक्टर मधनं मी स्वतः घ्यायचा प्रयत्न केला आहे. तर मी खूप आउटगोईंग नाही आहे, म्हणजे मला असं ते मी इंट्रोवर्ट आहे बऱ्यापैकी. मी इन्स्टिंक्टिव्ह नाही आहे, मी खूप विचार करून सगळ्या गोष्टी करते किंवा लाईफ डिसिजन्स घेते. असं अप्पूचं तसं नाहीये. पण अप्पू ज्या प्रकारे तिचं आयुष्य एन्जॉय करायची आणि तिची प्रॉब्लेमशी डील करण्याची जी पद्धत होती, स्पॉन्टॅनिटी होती, ती मी थोडं घ्यायचा प्रयत्न केलाय. आणि मुळातच पॉझिटिव्हिटी, कितीही प्रॉब्लेम्स आले तरी कुठेच अपूर्वा निगेटिव्ह कधीच नाही वाटली मला अपूर्वाचं पात्र साकारताना. सो ह्या काही म्हणजे त्या चांगल्या गोष्टी मी घ्यायचा प्रयत्न नक्कीच केलाय, ते मात्र आहे. नाटक केलंस, त्याच्यानंतर पहिली सिरियल आणि आता तुझी खूप मोठी सिरियल होती, म्हणजे 1-1.5 वर्ष 2 वर्ष झाली. कुठली? 2.5 वर्ष. सो या पूर्ण जर्नीमध्ये ऍज अ ऍक्टर म्हणून आपण स्वतः काम करत असतो. सो तू स्वतःच म्हणजे तू काय करतेस की नवीन गोष्टी
शिकण्यासाठी किंवा ऍज इन स्वतःवर काय काम करतेस प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळी, किंवा तू स्वतःला कसं अजून एक स्टेप पुढे नेतेस पुढे न्यायचं. नवीन प्रोजेक्ट सुरू करताना किंवा डेली रोज तुझं शूटिंग चालू असतं? सी वेन इट कम्स टू सिरियलच्या सुरुवातीलाच आपल्याला ते वर्किंग करायला लागतं. कॅरेक्टर काय आहे हे समजून घ्यायला लागतं, कारण रोज आम्ही जवळपास 12-13 तास आम्ही शूट करत असतो. रोज एक जवळपास 8-10 सीन्स रोजचे शूट होत असतात. त्यामुळे बरेचदा असंही होतं की दिग्दर्शकाला सुद्धा कलाकाराला येऊन सांगायला वेळ नसतो की नाही हे काहीतरी वेगळं होतंय, नाही तुझं कॅरेक्टर काय आहे त्याप्रमाणे कर. बरेचदा घाई किंवा ते शेड्यूल जे असतं दिवसभराचं ते कम्प्लीट करायचं आहे, त्यामुळे कधी कधी ती एक घाई असते. असं होतं. बरं, असंच होतं असं नाही म्हणत आहे मी, पण कधी कधी असं होऊ शकतं. त्यामुळे आपलं कॅरेक्टर काय आहे, आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. बरोबर. सो ते सुरुवातीलाच ते वर्किंग करून ते कॅरेक्टर आपल्याला समजून घेणं ही गोष्ट गरजेची असते. ते काय ते खरं तर ते प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रत्येक रोलसाठी ते गरजेचं असतं. पण सिरियलला ते सुरुवातीचे काही दिवस असंही होतं की आपल्याला काही सीन्स आपल्याला कळत नाही, आपल्याला नक्की काय करायचं आहे किंवा आपण जे करतोय ते कसं दिसतंय किंवा डिलिव्हर करायचं ते होतंय का, किंवा असं म्हणजे जे मेकर्स आहे त्यांना ते पटतंय का, त्यांना ते आवडतंय का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू असतो. असं सगळंच असतं. पण वेन इट कम्स टू मी, त्या कॅरेक्टरमध्ये माझं ज्ञानदा किती असणार आहे, माझ्यात आणि त्याच्यामध्ये किती सिमिलॅरिटीज आहेत आणि काय काय डिफरन्सेस आहेत, हे एकदा मला कळलं की मग खूप गोष्टी सोप्या होतात. बरोबर. म्हणजे तो सेल्फ अनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्ञानदा एवढीच यायला पाहिजे, ह्याच्यामध्ये ज्ञानदा यायलाच नाही पाहिजे, ह्याच्यामध्ये मी ऍक्टिंग काही केलीच नाही पाहिजे. हे खूप ज्ञानदाच्या जवळ जाणारं कॅरेक्टर आहे. सो असं काही वेगळं ऍक्टिंग असं काही करायची गरज नाहीये. जे स्पॉन्टेनियसली ज्ञानदा म्हणून माझ्याकडनं जे केलं जाईल तर तसंच साधारण ते कॅरेक्टर आहे. सो ही एक बेसिक गोष्ट जरी कळली ना तरी काम करणं सोपं जातं मला असं वाटतं. आणि आता माझी ही जी सिरियल होती ठिपक्यांची रांगोळी, ऑन्सेंबल कास्ट होती यार. खूप खूप कमी दिवशी असं व्हायचं की म्हणजे दिवसभर 8-10 सीन्स मी शशांक, अप्पू शशांक. पण काही दिवस असे होतेच फक्त मी आणि शशांक असायचो शूटला. पण मेजॉरिटी टाइम्स आम्ही 5-6 लोक आम्ही एका सीन मध्ये असायचो. त्यामुळे समोरच्याच कॅरेक्टर सुद्धा आपल्याला तितकंच माहिती असलं पाहिजे. समोरच्या माणसाची काम करायची पद्धत आपल्याला माहित असली पाहिजे, जी प्रत्येकाची वेगळी वेगळी होती. काही लोक रिहर्सल प्रेफर करायचे, काही लोक रिहर्सल प्रेफर नाही करायचे. म्हणजे ती कधी कधी आता जसं मी म्हणाले तसं काही लोकांना ती स्पॉन्टॅनिटी काही कॅरेक्टरसाठी इम्पॉर्टंट होती, काही कॅरेक्टरसाठी रिहर्सल इम्पॉर्टंट होती. पण ते सगळं समजून उमजून करणं, समोरच्या रिॲक्शनकडे लक्ष देणं, त्या सगळ्या गोष्टी मग एकदा ती भट्टी जमली की मग पुढे सोपं जातं सगळंच. फिल्मला ऑफकोर्स प्रोसेस थोडी वेगळी असते. फिल्मचा ग्राफ आपण कधीच लिनियर शूट फारसं होत नाही. कुठल्या सीन नंतर आपण कुठला सीन करतोय, मग ह्या सीनच्या आधी काय झालंय, नंतर काय झालंय, हे सगळं बघून त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात जे आपण करतो. आणि फिल्म करताना मुळातच आपल्याकडे वेळ असतो जो टेलिव्हिजन करताना आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. पण एकदा का ते कॅरेक्टर आपल्याला कळलं, समजलं आणि ते आपण करत गेलो, बरोबर, म्हणजे काही दिवस जातात सुरुवातीचं चाच पडायला होतं. आणि रिहर्सल आणि हे ते सगळं करून हे करायचंय, हे नाही करायचंय, हा सीन अप्पूचा आहे, ठीक आहे मग ज्ञानदाला आपण देऊया ग्राउंड खेळायला, हा सीन कुकीचा आहे,
अतुल दादा काय करेल हे आम्हाला काही दिवसानंतर आम्हाला हे कळलं होतं की अतुल दादा ऍडिशन्स घेऊ शकतो, आपल्याला Okay. अटेंटिव्ह राहणं गरजेचं आहे. अतुल दादाचं टायमिंग काय, आणि मुळातच अतुल दादा टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तो आम्हाला माहीतच, अतुल तोडणकर हे नाव आम्हाला माहीतच होतं एक विनोदी कलाकार म्हणून. सो आमच्याकडनं जरी चुकलं ना टायमिंग सुरुवातीला, तरी तो थांबवायचा, परत आम्ही करायचो, हे सगळं व्हायचं. असंच करत करत हळूहळू शिकत गेलो रे. आणि ती प्रोसेस आहे, ती नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. म्हणजे आता मी ज्या प्रकारे कॅरेक्टर वर्किंग करते, यू नेव्हर नो, मी अजून 3-4 वर्षांनी मी काहीतरी माझी काहीतरी वेगळी पद्धत असेल, ती प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते. डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन, इट डिफर्स फ्रॉम एनी आर्टिस्ट टू एनी आर्टिस्ट. आणि ती फक्त आर्टिस्टची नसते, ती दिग्दर्शकाची एक वेगळी पद्धत आहे, तो सीन समजून घेण्याची. आर्टिस्ट वरती पण डिपेंड करतं. आर्टिस्ट काही डिरेक्टर्स, ऍक्टर्स असतात, काही लोकांना एक फ्री हँड दिलेला आवडतं. असं असतं की ते प्रत्येकाची वेगळी वेगळी प्रोसेस आहे. म्हणजे ते अतुल दादा सोबत काम करताना थिएटरचा काहीतरी फायदा झाला असा, कारण थिएटरमध्ये कसं आपण इम्प्रोव्हाइज करतो काही गोष्टी, की समजा ते शो मस्ट गो ऑन, म्हणजे थिएटरवरती चालू आहे तुमच्या समोर, आपण थांबवू नाही शकत, रिटेक नाही घेऊ पण असं ना, अतुल दादाच नाही, खरं तर सिरियल मध्ये आमचे तितक्यांची रांगोळीचा बॅकड्रॉपच कॉमेडी होता. राईट. सो असे बरेच सीन आले ज्याच्यामध्ये कॉमिक टायमिंग खूप इम्पॉर्टंट होतं, जे मी आधी एक्सप्लोर केलं नव्हतं. ते मला ह्या प्रोजेक्टमुळे खूप जास्त एक्सप्लोर करता आलं. आपण आता बोलत होतो की सुरुवात तुझी नाटकापासून झाली, नाटकापासून तू सिरियल कडे गेलीस आणि सिरियल कडनं सिनेमाकडे गेलीस. सो सिरियल कडनं सिनेमा हा जो प्रवास आहे, हा कसा होता? म्हणजे दोन्ही फॉर्मॅट खूप वेगळे, किंवा नाटक, सिरियल, सिनेमा आणि आता जी वेब सिरीज येते ती, म्हणजे तो चौथा फॉर्मॅट असेल. सो हा जो प्रवास होता, म्हणजे सिरियल पासून सिनेमा, तो कसा होता? ती जर्नी कशी होती? फारच छान होती. सी, टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला करायच्या आहेत एक्सप्लोर सगळ्या गोष्टी. बरोबर. आणि बिंग अन आर्टिस्ट, आपल्याला ते स्वातंत्र्य असतं. आपण एका ठिकाणी अडकून राहत नाही. आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायचे चान्सेस आपल्याला नेहमीच मिळतात, आणि ते करावं. सो एक्सपिरियन्स खूपच छान आहे. फिल्मचाही खूप सुंदर आहे आणि वेब सिरीजचाही तितकाच सुंदर आहे. येस, तू म्हणालास तसं प्रत्येक माध्यम वेगळं आहे. प्रत्येक माध्यमात म्हणजे डूज अँड डोंट्स वेगळे वेगळे आहेत. प्रत्येक माध्यमात काम करायची पद्धत वेगळी वेगळी असते. सो ते कळायला थोडा वेळ जातो, पण ती एक मजा आहे. फारच छान फिलिंग आहे ते फिल्मची. मुळातच जसं मी मगाशीही म्हणाले तसं फिल्मचा ग्राफ, फिल्म मध्ये कॅरेक्टर आपलं एस्टॅब्लिश करताना आपल्याकडे थोडा वेळ असतो, त्याच्यामुळे एक तब्येतीत त्या सगळ्या गोष्टी करता येतात. वेब सिरीजचाही एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. OTT सध्या कसं आहे की त्याला बॅरियर्स फार नाही आहेत, रिस्ट्रिक्शन्स फार नाही आहेत. सो बऱ्याच गोष्टी मेकर्सना खूप एक मोठा फ्री हँड आहे. बरोबर. त्यांच्यावरती काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. सो जितकं रिअल दाखवता येईल तितकं रिअल OTT वरती आजकाल आपल्याला सगळ्याच गोष्टी, सगळ्याच वेब सिरीज दिसतात, आणि त्या जितक्या रिअल असतात तितक्या त्या ऑडियन्स म्हणून आपल्याला आवडतात. सो मी आता ज्या वेब सिरीज मध्ये काम केलं, कमांडर करून सक्सेना, ऍब्सोल्युटली नो मेकअप मध्ये मी काम केलं. ओके. ते कॅरेक्टरही तसं होतं, त्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट तशी होती, आणि जशी मी दिसते ते त्यांना म्हणजे सफिशियंट होतं. त्यामुळे मेकअप मी केलाय तो टोन डाऊन केलं, म्हणजे सावळा किंवा काळा मेकअप मी केला जरासा, किंवा तो एक पॅची मेकअप केला काही सीन्सना. तो आम्ही काही चेझिंग सिक्वेन्सेस आहेत, काही आहेत त्याच्यामध्ये एक आफ्टर अ पॉइंट
आणि गरम आम्ही मडला शूट केलं, ते मे महिन्यात शूट केलं आणि ते त्याच्यामुळे घाम आणि हे ते सगळं, तो मेकअप इव्हेंच्युअली तो मेकअप उतरला, काय झालं, पण ते मला त्याचं काही वाटलं नाही रे फार. आणि म्हणजे आता त्या प्रोजेक्टने किंवा त्या कॅरेक्टरने मला तोही एक कॉन्फिडन्स दिला की हे एक हेल्पिंग हँड आहे. हेअर मेकअप कॉस्ट्युम डिपार्टमेंट प्रत्येक कॅरेक्टर आपलं एस्टॅब्लिश करायला आपल्याला मदत करत असतं. अवलंबून राहणं चुकीचं आहे. किंवा मला नाहीच तशी फारशी सवय, पण ती आता गेलीच म्हणायला हरकत नाही. ती म्हणजे टचअपचा विचार राहत नाही डोक्यात, किंवा सतत एक आरसा बघणं किंवा हे ते करणं नाही, ते नाही मॅटर करत फार. आणि प्रत्येक डिपार्टमेंट ची लोक, आय एम व्हेरी ब्लेस्ड विथ व्हेरी गुड मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर्स. माझी खूप जवळची मैत्रीण आहे देविका मांजरेकर, जी कॉस्ट्युम डिझायनर आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे त्यांची ही प्रोसेस कशी असते, काय असते. प्रत्येक कॅरेक्टर एस्टॅब्लिश करताना त्यांना प्रत्येक कॅरेक्टर वेगळं दिसणं ही रिक्वायरमेंट असते प्रत्येक प्रोजेक्टची. ते ती कसं करते, काय करते, हे मी ते जवळनं बघितलंय, बघतेच. म्हणजे कितीतरी तिचे प्रोजेक्ट. आता ती डेली सोप्स, 3 डेली सोप्स करते आता एका वेळी. सो तेही मी बघितलंय. सो सगळ्यांचंच लक्ष आपल्यावरतीही तितकंच असतं. त्याच्यामुळे आपण आपल्या सीन्सकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. ते होतच नाही असं नाही, पण आधीही मला फार असं मिरर बघायची खूप सवय नव्हती. पण ती आता म्हणजे त्याच्यावरती आता अजून जास्त हे झालंय की ती सवय अजून जास्त स्ट्रॉंग झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. सो त्यात म्हणजे ह्या प्रोजेक्टमुळे मला तो एक फायदा झाला की रिअल जितकं असेल त्याचा फायदा कसा होतो हे मला कळलं ह्या वेब सिरीजमुळे. फिल्म येस, अगेन खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे. माझं कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहे. अगेन मी फिल्म मध्ये असं काहीतरी केलं जे मी ह्या आधी कधीच केलेलं नाहीये. सो त्यामुळे मी खूप खुश आहे. ती स्टोरी किंवा ते कॅरेक्टर मी ऐकलं आणि ते कॅरेक्टर एक जे काही मी म्हणाले तसं की ते मी याच्या आधी कधी असं कॅरेक्टर केलं नव्हतं. ते ऐकल्यावरच म्हणजे आय वॉज सोल्ड की हो मला करायची आहे. सो असं आहे. सो तीही एक खूप इंटरेस्टिंग प्रोसेस होती. माझ्याबरोबर प्रथमेश परब आहे फिल्म मध्ये, ऋत्विक प्रताप आहे, मनमीत प्रेम आहे. या तिघांचंही कॉमिक टायमिंग आणि काम करण्याची पद्धत फारच सुरेख आहे. सो पृथ्वीकला मी आधीपासूनच ओळखायचंय. ही इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन. प्रथमेश आणि मनमीतला मी या फिल्मच्या निमित्ताने भेटले. त्यांची एक काम करायची पद्धत कळली. आय मस्ट से प्रथमेश जेवढा एक बिनधास्त आणि त्याने ज्या पद्धतीचे कॅरेक्टर्स केले त्याच्या आधी, तो तसं अजिबातच नाहीये इन रिअल लाईफ. त्याचं सीन्स, डायलॉग्स, ग्राफ, लुक्स ह्या सगळ्या गोष्टींकडे त्याचं सपखल लक्ष असतं आणि त्या सगळ्या गोष्टींचा तो दिवसभरात खूप विचार करत असतो. सो म्हणजे खूपच मजा आली तिघांबरोबरही काम करून. मनमीत प्रत्येक सीन मध्ये काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत असतो. एक रिहर्सल करताना तरी टेक मध्ये काय करायचंय ते त्याला माहिती आहे, पण तेच कॅरेक्टर आपण करतोय, पण त्या कॅरेक्टर मध्ये पण आपण एकच सीन आपण 4 वेगळ्या पद्धतीने कसं करू शकतो त्याचा तो विचार चालू असतो सतत. मग काही गोष्टी तो करून दाखवतोही. मग कधी कधी ती एक म्हणजे आम्ही हसण्यावारी, कधी आमचं म्हणजे मजेत ते एक चालू असतं. पण मला खूप आवडली ती मनमीतची क्वालिटी की म्हणजे त्या गमतीत किंवा त्या मजेत का होईना की तो एक सीन हेच कॅरेक्टर 3-4 वेगळ्या पद्धतीने कसं करू शकतो
इतका विचार तो करतो हा. आणि म्हणजे तो पापच ऍक्टर आहे. मी, पृथ्वी, प्रथमेश तिघही खूपच चांगले हो. ऍक्टर्स आहेत. सो ती प्रोसेस फारच मजेशीर होती. फिल्मचं शूट कम्प्लीट झालंय. काही गाणी हा. शूट करायची आहेत आम्हाला, ते आता आम्ही करू. त्याचं शेड्यूल एक वेगळं लागेल, पण Okay. होपफुली ह्याच वर्षात फिल्म सुद्धा आपल्या Release होईल. भेटीस येईल. कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड. आता जसं झालं की आता हे 4 वेगवेगळे फॉर्म आहेत. कधी असं झालंय का की 2 गोष्टी एकत्र कराव्या लागत, म्हणजे समजा नाटकाचा प्रयोग आहे आणि सिरियल आहे एकाच दिवशी, हो मग ते शिफ्ट करताना काही गमती जमती घडल्यात हो किंवा हो हो गोंधळ झालंय. उडालाय, हो झालंय. असं एखादा किस्सा असा काही असेल आता तर? हे म्हणजे मी 2 अंकी कमर्शियल व्यावसायिक नाटक मी अजूनही केलं नाही कॉलेज हा. मधनं पास आउट झाल्यानंतर. ओके. पण आम्ही आमच्या एका दीर्घांकाचा जो हा. आम्ही थेस्पोला केला होता, हिरो ओके. नावाचा दीर्घांक, हम्म. त्याचे आम्ही म्हणजे बरेच प्रयोग लावलेही नंतर. तसाच ठिपक्यांची रांगोळी ही सिरियल चालू असताना आम्ही एक प्रयोग लावला. हम्म. आठवडाभर रिहर्सल करायचं ठरलं. मला एक फार फार तर 2 हा. दिवसांची सुट्टी मिळाली. ओके. प्रयोगाचा दिवस धरून 2 दिवसांची सुट्टी मिळाली. हो. सो ते करताना लेपल नाही, माईक नाही मुळात हा. पहिली गोष्ट. सो ते एक हे होतं की एक म्हणजे ज्या दिवशी मी रिहर्सलला गेले ते एक पहिला एक तासभर की नाही ज्ञानदा हा नाही, आवाज मोठा. सो ते एक आहे. अगेन जसं आपण म्हणालो तसं प्रत्येक माध्यमात काम बरोबर. करायची पद्धत वेगळी. प्लस आत्ताची ही गोष्ट, माझी मुंबई लोकल ही हा. फिल्म आणि कमांडर करण सक्सेना ही वेब सिरीज मी सायमल्टेनियसली शूट करत होते. अच्छा. दोन्ही शिफ्ट. प्रोजेक्ट्स एकत्र चालू होते आणि ते म्हणजे तुला खरं सांगू का, ह्या दिवसांचीच वाट बघत होते अरे मी कुठेतरी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे चॅलेंजेस बरोबर. येऊ देत, हम्म. मला कळू देत मी हे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करणार आहे, किंवा हे ठरवलं नव्हतं, किंवा असं झालं तर काय करायचं आहे. आय डोंट नो काय करायचंय. मला तेव्हाच कळणार आहे ज्ञानदा काय करायचं, ज्ञानदा काय करणार आहे, किंवा ज्ञानदा काय करेल हे मला तेव्हाच कळणार आहे. बरोबर. सो काय एक आर्टिस्ट म्हणून ह्याच दिवसांची वाट बघत होते मी, किंवा अशी इच्छा होती की मला वेब सिरीज पण करायची आहे, मला फिल्म पण करायची आहे, मला सिरियल्स पण करायच्या आहेत, मला रंगभूमी कधीच सोडायची नाही. मला रंगभूमीवरही सतत काही ना काहीतरी काम करत राहायला मला आवडेल. सो ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या होत्या. मग ते एका वेळी येवो का 2 वेगळ्या वेळी येवो, किंवा मग आपल्याला डे नाईट शिफ्ट करायला हवं. कारण एक पॉइंट असं आलं होतं जिथे माझ्या तारखा ऍडजस्ट होत नव्हत्या आणि आय वॉज अबाउट टू शूट 4 दिवस सलग डे नाईट. ओके. आणि ते फॉर्च्युनेटली तसं नाही झालं, किंवा तशी वेळ आली नाही. पण तसं हे होऊच शकतं. तसं झालंय अरे, कितीतरी आर्टिस्टनी केलंय. आणि ते तेव्हा ती वेळ जेव्हा येते ना, तेव्हाच आपल्याला कळतं आपण कसं टॅकल करणार आहे, काय करणार आहे, ते तेव्हा कळतं. ते होतं. आपल्याला करायचं आहे हे आपल्याला माहित असेल, आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं नाहीये, ह्याही गोष्टी जेव्हा आपल्या डोक्यात क्लिअर असतात ना, तेव्हा खूप गोष्टी सॉर्टेड होतात. आणि काही एक ब्लू प्रिंट काहीच नसते डोक्यात, ते होतं. जस्ट गो विथ द फ्लो. बरोबर. म्हणजे आता जसं सांगितलं की ठिपक्यांची रांगोळी आणि हिरोचा प्रयोग, आम्ही म्हणजे कालच मंदारने सांगितलं की ज्ञानदा म्हणाली की आपण करूयात. सो आम्ही इंस्टाग्राम स्टॉक करत होतो आणि त्यात टिपक्यांची रांगोळीच्या सगळ्या पोस्ट होत्या आणि मध्येच हिरोचं पोस्टर दिसलं. हिरोच्या पोस्टर मधली ज्ञानदा वेगळीच आहे. मी याला म्हणालो ती ज्ञानदा नाहीये. म्हणजे हा मला म्हणतोय अरे तिच्याच इंस्टाग्राम वरती असेल, मग तिचंच असेल, कारण ती दिसणारी ज्ञानदा तिथे वेगळी आहे. कारण मे बी तो फोटो जो पोस्टर मधला आहे तो जुना असेल, मग त्यामुळे मला ते वाटलं की ती ज्ञानदा नाहीच आहे. पोस्टर बघितलं असेल तर पोस्टर डेफिनेटली जुना आहे. म्हणजे पोस्टर 2015चा आहे. ओके. हा. आणि तू माझा आणि अमेयचा रिहर्सल करताना आम्ही एक
फोटो काढला हा. होता, तो फोटो आम्ही पोस्ट केला होता ड्युरिंग द प्रयोगाचं प्रमोशन. तेव्हा मी आत्ताची काही फोटोज मध्ये दिसते. पण अगेन हिरो मध्ये आम्ही कोणीच काहीच मेकअप केलेला नसतो, नव्हतं. काहीच Okay. नाही. म्हणजे त्याच्यातही 2 वेण्या वगैरे ते सगळं असं तो लुक ते वेगळंच दिसतं काहीतरी. तू मगाशी असं म्हणालीस की प्रत्येक आर्टिस्ट वाढवावर असतो की आपलं शेड्यूल फुल कधी होईल. म्हणजे असं तुला कधी होतं का की एकेकाळी आपण असा विचार पण नव्हता केला की आपण या इंडस्ट्रीत येऊ आणि या इंडस्ट्रीत येऊन हे काम करू आणि आता तारखा म्हणजे एकावर एक काम येतंय. एका वेळी आपण 2-3 शिफ्ट मध्ये काम करतोय, एका वेळी आपण सिरियल पण करतोय, फिल्म वेब सिरीज पण. ते असा कधी बसून विचार केला की वाव, आपलं जे स्वप्न आपण काही वर्षांपूर्वी बघितलं होतं ते थोडं आपण त्याच्या जवळ जायला लागतं. नाही, सिरियल चालू असताना मी 2 दिवस काढून मी हिरोचा एक प्रयोग करून येणं गोष्ट फार वेगळी आहे. पण सिरियल चालू असताना जेव्हा तुम्ही लीड कॅरेक्टर करता तेव्हा खूपच अवघड असतं. प्रोडक्शन हाऊसला सुद्धा तुमच्या तारखा तेवढ्या मॅनेज करणं, जर तुम्हाला फिल्म आणि वेब सिरीज करायची असेल तर. सो तू जसं म्हणाल तसं सिरियल चालू असताना ते नाही झालं. सिरियल संपल्यानंतर मुंबई लोकल आणि कमांडर करण सक्सेनाचं शूट सुरू झालं किंवा ते प्रोजेक्ट तसे झाले सिरियल संपल्यानंतर. पण ते कसं काय म्हणजे अगेन नाही रे माहित काय त्याच्याशी कसं टॅकल कसं करायचं किंवा काय करायचं. आपल्याला काम करायचं आहे एवढी एकच गोष्ट माहित असते. आणि खरं सांगायचं झालं तर मी खूप वर्कहॉलिक आहे, खूप वर्कहॉलिक आहे. मला मी जितकं मी काम करेन, मी जितकी माझ्या कामात बिझी राहीन तितकं माझ्या मेंदूसाठी चांगलं आहे. मी पुण्यालाही जेव्हा येते तेव्हा एक काही दिवसांनंतर मला जरा असं म्हणजे मला कळायला लागतं की रोज दुपारी झोपायची सवय लागली की मग कसं होतं यार की नाही मी खूप मी रमतीये ह्याच्यामध्ये, मला ते तसं नाही होऊ द्यायचंय. दुपारी झोपणं निवांतपणा आहे की पुण्यात निवांतपणा आहे आणि म्हणजे त्याच्यात काही डिनायल काही नाहीच आहे. आणि जिथे तुम्ही मुंबईत जाऊन मुंबईचं स्पीड जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता, ग्रास्प करता, रोज तुमचं शूट असतं, रोज तुम्ही जाता सेटवर, 12-12, 13-13 तास तुमचं शूटिंग सुरू असतं. घरी काय फक्त नुसतं झोपण्यापुरतं जेवढं आपण येतो तेवढं येतो आणि नंतर मग झपकन सिरियल बंद होते आणि मग मी घरी आले पुण्यात. मग ते काही दिवसांनी असं होतं की नाही काहीतरी घडू दे. ते मी आहे, पण मी तशीच आहे आणि मला ते करायला आवडतं. जितकं काम असेल माझ्या हातात तितकं ते मला आवडतं. काय करायचं, कसं करायचं, तारखा कशा मॅनेज करायच्या, मी किती दमणार, मी किती थकणार, माझे हाल होणार, बाई ग बाई. नाही, ते मी करणार. ते कसं काय ते मला माहिती नाही. मला एवढंच माहितीये की ते होणार, ते होईल. करायची तयारी आहे ना, संपला विषय. आणि कधीच आपण एकटे कधीच नसतो. आपली फॅमिली ही आपल्या सोबत असते. कारण जेव्हा आपली सगळीच माणसं रे, आपल्या बरोबर काम करणारे आपले आर्टिस्ट, एव्हरीबडी प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण आताही मी सांगते, जेव्हा ही वेळ आली होती की म्हणजे नशिबाने ते नाही घडलं की मला 2 दिवस 4 दिवस नाही, सॉरी 2 दिवस मला डे नाईट म्हणजे बघ ना 42 आवर्स मी सलग शूट करणार होते. कारण तारखा मॅनेज होत नव्हत्या. आणि तेव्हा मग आईचं असं झालं की ठीक आहे ना, कर ना, मी येते तुझ्या बरोबर, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. काय असं घडणार आहे जर हे करणारी तू पहिली व्यक्ती नाहीये. हे खूप कलाकारांनी ह्याच्या आधीही काही वेळा केलेलं आहे. इनफॅक्ट आमची सिरियल चालू होती तेव्हा सुद्धा बरेचदा अतुल दादा, मंगेश सर, लीनाताई ह्यांचं नाटक चालू होतं आणि ते प्रयोगावरनं यायचे. आदल्या दिवशी दौरा वगैरे होऊन घरी येऊन काही तास झोप घेऊन सेटवरती यायचे. आणि मग तेव्हा मग आमचं असायचं की नाही, म्हणजे मास्टर शूट झाल्यानंतर तुझा क्लोज घ्यायचा आहे, माझा घ्यायचा आहे, तुझा घ्यायचा आहे, ह्याचा घ्यायचा, सगळ्यांचा घ्यायचा.
ठीक आहे. नाही, अतुल दादा दिसतोय दमलाय. हा. अतुल दादाचा क्लोज आपण आधी करून घेऊ, अतुल दादाला पाठवून देऊ भेट मेकअप देऊ. रूम मध्ये. हम्म. काही काय अर्ध्या तासाची झोप मिळेल, हा. काही मिळेल. केलंय ना सगळं, बरोबर. हे केलंय. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये आपली टीम, आपल्या आजूबाजूला काम करणारी माणसं मॅटर करतात यार. आणि ह्याच्यामध्ये हेही मॅटर करतं की आजूबाजूची माणसं कशी वागतात त्याच्या आधी तुम्ही कसे वागताय ते पण बघणं गरजेचं आहे. की यू कांट थ्रो टँट्रम्स. टँट्रम्स हा शब्द जरा फारच आता सगळ्यांना समजणारा आहे म्हणून मी वापरला. पण आपण पण तेवढंच माणसांना समजून घेतलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने लोकांशी बोलतो. आपण पूर्ण टीमला, म्हणजे अगदी स्पॉटदादांपर्यंत प्रत्येक टीम मेंबरला आपण आपलंसं करून घेऊन तो प्रोजेक्ट सगळ्यांनी मिळून जेव्हा पुढे आपण घेऊन जात असतो ना, तेव्हा सगळ्यांचं कॉपरेशन आपल्याला प्रत्येक वेळी मिळत असतं. आणि मग ती वेळ जेव्हा येते त्यावेळी आपल्याला कसल्याच गोष्टीचं टेन्शन येत नाही की मी हे कसं मॅनेज करायचं. नाही येत फारसं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीची जी मज्जा आहे, त्या प्रोसेसमध्ये जी मज्जा आहे, सो तुला ती प्रोसेस जास्त मजेशीर वाटते की तो जो एंड प्रोडक्ट आहे तो बघताना जास्त मजा येते? नाही, बोथ यार. प्रोसेस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. राईट. खूप इम्पॉर्टंट असते ती प्रोसेस. एंड प्रॉडक्ट काय कसं, कारण कसं आहे आता अगेन सिरियलचा एपिसोड तो आज शूट केला असतं, पुढच्या 3 दिवसात तुला ते टीव्हीवर बघायला मिळणार आहे. फिल्मचं तसं नाहीये, वेबसिरीजचं तसं नाहीये. त्याच्यामुळे ती प्रोसेस फार महत्वाची असते. तेव्हा आपली मेंटल कंडिशन काय आहे खूप महत्वाचं असतं सगळ्याच गोष्टी आहे. बरोबर. त्याच्यामुळे एंड प्रॉडक्ट जितकं महत्वाचं असतं सगळ्यांसाठी, तितकीच ती प्रोसेस खूप महत्वाची असते, जी माझ्यासाठी आहे डेफिनेटली. बरोबर. आणि आता कलाकार म्हणून ज्ञानदा जिथे आहे तिथे सॅटिस्फॅक्शन आहे, म्हणजे सॅटिस्फाईड फिलिंग आहे की अजूनही वाटतं की अजूनही काही करावं? मला असं वाटतं कुठलाच आर्टिस्ट ना कधीच सॅटिस्फाईड नसतो, कधीच नसतो. आणि तो कधीच नसावा असं मला वाटतं. कधीच नसावा. आणि म्हणजे त्याच्यात नाही ना काय होतं की आपल्यालाही आपल्याच बऱ्याच गोष्टी कळत जातात. आता जसं मी म्हणाले तसं मी म्हणजे कधी काही करायची वेळ येऊ शकते ना आपल्यावर. म्हणजे आता जसं डे नाईट शूट करायची वेळ येऊ शकते. कधी काय म्हणजे लंच स्किप झालाय, काय अरे खूप गोष्टी होतात, झाल्यात, सगळं आहेच रे. त्यामुळे आणि तेव्हा ना आपण तारून नेते ना आपल्याला, तो फोर्स आपल्याला तारून नेतो ना त्याच्यातनं. त्यामुळे ते आपलंच आपल्याला कळतं की ओ मी हे करू शकते. बरोबर. म्हणजे माझ्याच केपेबिलिटीज ज्या मला माहित नाहीये त्या मला त्या प्रोसेसमध्ये कळतात. त्यामुळे ते असं काही म्हणजे एका ठिकाणी सेटल कधीच होत नाही कुठलाच आर्टिस्ट. त्यामुळे खूप गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत, खूप गोष्टी ट्राय करायच्या आहेत. ते कसं होईल, काय होईल ते तो नंतरचा भाग आहे. पण कुठलाच आर्टिस्ट कधीच सॅटिस्फाईड नसतो. बरोबर. नेव्हर. सो आता शेवटच्या भागात आहोत आपण. एक म्हणजे हा प्रश्न आम्ही जवळपास सगळ्याच एपिसोडमध्ये सगळ्यांना विचारलाय की थिएटर म्हणजे, कारण आम्ही सध्या टॉपिक फोकस करतो की थिएटर. सो थिएटरने तुला काय दिलं? जर थिएटर नसतं तर आत्ता ज्ञानदा काय असते? म्हणजे प्रत्येक आर्टिस्टची सुरुवात थिएटर पासून होते आणि आपण तिथूनच सगळ्या गोष्टी शिकतो. म्हणजे बाकीच्या आपण फॉर्मॅट प्रमाणे अनेक गोष्टी शिकत जातो, टेक्निकल ज्या गोष्टी असतात, पण मूळ आपलं असतं थिएटर. सो एका आर्टिस्ट साठी थिएटर फार महत्वाचं, खूप महत्वाचं असतं. थिएटर किंवा रंगभूमी किंवा नाटक हा जो फॉर्मॅट आहे, काही म्हणजे काहीच नाहीये ना मध्ये. बरोबर. कुठलाच फिल्टर नाहीये मध्ये. कुठली म्हणजे एक फोर्थ वॉल वगैरे कन्सेप्ट खरं नाटकात आपण
काही सीन्स करताना आपण त्या पद्धतीने ते सीन्स करतो, करतो. पण आपण समोर असतो रे ऑडियन्सच्या. बरोबर. म्हणजे पृथ्वी थिएटरला जेव्हा आम्ही परफॉर्म केलं होतं तेव्हा मी ते स्टेज बघूनच एवढी घाबरले होते की मी इथे परफॉर्म करणारे आणि इथे पहिला माणूस बसलाय. बरोबर. म्हणजे पहिली रांगच इथे सुरू होते. सो खूप खूप कॉन्फिडन्स देतं थिएटर. आपण काय करू शकतो ह्या गोष्टी म्हणजे आपली स्वतःशी एक वेगळी ओळख करून देतं थिएटर. बरोबर. मला माहितही नसेल की ही गोष्ट हा. मी करू शकते, ती गोष्ट थिएटर माझ्याकडून करून घेऊ शकतं. राईट. तो कॉन्फिडन्स थिएटर देऊ शकतं बरोबर. जो दिलाय. माझ्या बाबतीत हे घडलेलं आहे, सो ते मी हे माझ्याही सांगते बाबतीत घडलंय. की. आणि तू म्हणालास तसं की थिएटर, तू काय विचारलं थिएटर जर नसतं तर आज मी हा. काय सो मी असते कुठल्या तरी बँकेत, मी मॅनेजर असते किंवा किंवा कुठल्या तरी कॉलेजमध्ये मी प्रोफेसर असते, म्हणजे टीचिंग इकॉनॉमिक्स इन कुठलं तरी कॉलेज Okay. असं असते. त्यामुळे जी काही माझी जर्नी आहे ती थिएटरमुळेच झालेली आहे. आणि जरी तुम्ही म्हणताय ना मी केलेलं थिएटर वगैरे, ह्या एकांकिका आणि दीर्घांक हे सगळे मी केलेले आहे, पण मी खूप म्हणजे खूप इच्छा आहे मला एक खूप चांगलं नाटक करायचं आहे, व्यावसायिक बरोबर. नाटक करायचं आहे. ते अजून मी केलं नाहीये. सो आय होप लवकरात लवकर तीही संधी मला मिळो आणि होईल. तसं एक होईल. नाटक मी करो. अशा खूप गोष्टी आहेत ज्या थिएटरने मला दिल्या आहेत. खूप गोष्टी आहेत अशा, त्या मी नाही सांगू शकत. मला वाटतं लोकांना पण आवडेल तुला बघायला की पुन्हा एकदा नवीन विषय, नवीन मलाच करायला ती मजा येणार आहे ना. आणि ते मी याच्या आधी ते मी नाही केलंय किंवा मी व्यावसायिक नाटक याच्या आधी केलेलं नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा मी ते करेन तेव्हा माझ्याच वाईब्स अशा असणार आहेत की म्हणजे मीच एवढी एन्थू असणार आहे की मला नेहमीच वाटत असतं की आपण जे काम करतोय ते आपण किती एन्जॉय करतोय आणि आपल्यात केवढी पॉझिटिव्हिटी आहे त्या प्रोजेक्टला धरून, हे ते ऑडियन्स पर्यंत जातच. मग ते कुठलंही माध्यम असो, म्हणजे नाटकात तर अगदीच कळतच. म्हणजे पण सिरियल असो, फिल्म असो, ती एनर्जी पोहोचते लोकांपर्यंत. ती एनर्जी पोहोचते. आणि मी खूप म्हणजे मी बिलिव्हर आहे ह्या सगळ्या गोष्टींची की तुम्ही पैराल तसं उगवतं. तुम्ही पॉझिटिव्हिटी स्प्रेड करत राहा सतत, तर ती पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत येत राहणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप प्रॉब्लेम्स येतील, खूप काही म्हणजे वी आर लिव्हिंग इन अ सोशल मीडिया एरा यार. म्हणजे निगेटिव्हिटी ही दर सेकंदाला आपल्या समोर येत असते. आपण किती एंटरटेन करायचं, त्याला काय करायचं, इट डिपेंड्स ऑन अस. जितकी पॉझिटिव्हिटी मी प्रत्येक प्रोजेक्ट मधनं माझ्या मी स्प्रेड करेन तितकं ते ऑडियन्सला ते बघायला मजा येणार आहे. आणि ते मला म्हणजे नटराजाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की मी माझा प्रत्येक प्रोजेक्ट तितक्याच सकारात्मक ऊर्जेने करायची ताकद माझ्यात शेवटपर्यंत राहो. आणि ते काम मी जे काही करेन आणि ज्या कुठल्या मीडियम मध्ये करेन ते काम माझ्या ऑडियन्सला आवडो. दॅट्स इट. येस. आतापर्यंत तू जे काम केलंस ते लोकांना खूप आवडलंय. म्हणजे आमची पण अशी, आमच्या आपल्या टीमची पण इच्छा आहे की नवीन तू प्रोजेक्ट घेऊन यावे. नाटक तुला करायचे, तुला चांगलं नाटक मिळावं. आणि टोटली म्हणजे आम्ही सगळे याचाच विचार करतोय की अजून छान ठिकाणी आम्ही तुला बघू. येस. आणि पुन्हा एकदा या पॉडकास्ट मध्ये बोलू. म्हणजे पुन्हा कुठल्या तरी थोड्या दिवसांनी, थोड्या प्रोजेक्ट नंतर पुन्हा एका नवीन गप्पा, नवीन विषयावर मारू. येस. आम्हाला मजा आली तुझ्याबरोबर गप्पा मारताना. आणि आय होप की तुला पण आली असेल. आमच्या काही चुका झाल्या असतील तर नाही. आणि ऑडियन्स साठी म्हणजे आता ज्या तुम्ही किस्से ऐकलेत त्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की ह्या क्षेत्रात जर तुम्हाला जायचं असेल तर सगळ्या गोष्टींसाठी तयार राहावा. म्हणजे हे जे आहे हे किस्से ऐकवणं हे
ह्याच गोष्टीसाठी आहे की तुम्ही त्या गोष्टींसाठी तयार राहा. म्हणजे पेशन्स किंवा रिजेक्शन सहन करणं किंवा जे काही पेशन्स असेल. इज व्हेरी मच इम्पॉर्टंट या Yes. नाउडेज. कारण पेशन्स म्हणजे आता मी काय सांगू किती गरजेचे आहेत पेशन्स. आणि अरे 30 सेकंड रील Reel वरती सगळं ऑडियन्स चाललंय. आहे आत्ताचा. राईट. 30 सेकंड रील्सचा ऑडियन्स, 30 सेकंड रील्सची जनरेशन आहे, ज्यांना बरोबर. तुम्ही आय गेस जेनझीज असाल. पण अल्फा येत आहेत आता हो. जे त्यांना 30 सेकंड नाही आवडलं स्क्रोल. सो हा, पण जेव्हा तुम्हाला प्रोफेशनली ऍक्टिंग परस्यू करायची आहे किंवा ह्या फील्डमध्ये काही करायचं आहे, ऍक्टिंग, डिरेक्शन, रायटिंग, राईट. एनिथिंग, पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि प्लीज मी हेही सांगेन ह्या निमित्ताने की तुमच्या सोशल मीडिया फॉलोअर्स वरती प्लीज बिलीव्ह करू नका. येस. तुमचे बिलीव्ह करू नका ऍज इन म्हणजे त्याची तुम्हाला मदत होणार आहे, तुमचा प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डेफिनेटली मदत होणार आहे. डेफिनेटली मदत होतेच. आणि आपल्याकडचा ऑडियन्स तर मला तर असं वाटतं मराठी जो आपला ऑडियन्स आहे आणि जो एक्सपिरियन्स मला आलाय, खूप प्रेम आहे रे त्यांचं. बरोबर. खूप प्रेम. आणि मी आता म्हणजे टेलिव्हिजन केलंय, म्हणजे मालिका तर रोज घराघरात पोहोचते आणि रोज आम्हाला भेटत असतो तो ऑडियन्स त्यांच्या घरात. सो त्यांचं खूप प्रेम असतं आपल्यावर. पण त्याची मदत होते. आपण त्याच्या जोरावर आपण, म्हणजे सॉरी मी खूप ब्रुटल आणि खूप थेट हे बोलते, पण म्हणजे त्याच्या जोरावर तुम्हाला काम नाही मिळणार. राईट. सुरुवात तर तुम्हाला म्हणजे आपल्याला आपलं काम, आपलं कॅलिबर दाखवायला लागतं, आपल्याला प्रूव्ह करायला लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला किती पॉलिश करायला लागणार आहे. आणि फंडामेंटल्स काय आहेत ते समजून घेऊन प्लीज ह्या इंडस्ट्रीमध्ये या. यू आर ऑलवेज वेलकम. म्हणजे मला म्हणजे खूप लोकांना खूप वेगळे वेगळे एक्सपिरियन्सेस आलेत ह्या इंडस्ट्रीमध्ये. फॉर्च्युनेटली मला असे काहीच एक्सपिरियन्सेस आलेले नाहीयेत, किंवा माझा तो स्वभाव असा आहे की फार निगेटिव्ह गोष्टी मला सहनच होत नाहीत. त्या म्हणजे कट थ्रू सिस्टीम ती आहेच, ती माझ्या मेंदूने ती सवयच करून घेतली आहे. आता जितक्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत तितक्या मी धरून ठेवायचा प्रयत्न करते. त्रास मला होतो, मी कधी कधी खूप क्रँकी होते, कधी कधी खूप चिडचिड माझ्याकडनं होते, ह्या सगळ्या गोष्टी. पण मला असं वाटतंय ही गोष्ट काही फक्त ह्या इंडस्ट्री पुरती सीमित नाहीये. कुणीही म्हणजे त्या प्रोफेशन मध्ये काम करत असताना ती चिडचिड किंवा ते आय एम नॉट सॅटिस्फाईड, ह्या सगळ्याच गोष्टींना आपल्याला फेस करायला लागतं. पण ह्या फील्डमध्ये येताना प्लीज आता म्हणजे सोशल मीडियावरती तुम्हाला रील्स करता येतात, म्हणजे तुम्हाला अभिनय करता येत नाही. प्लीज. बरोबर. म्हणजे मी कितीतरी कास्टिंग डिरेक्टर्स कडनं हेही ऐकलंय की आम्ही जेव्हा ऑडिशनची क्लिप त्यांच्याकडनं मागवतो किंवा तुमचं काही रेफरन्स आम्हाला पाठवा की तुम्ही काय हे करता, तर बऱ्याच लोकांनी त्यांचे टिकटॉकचे व्हिडिओज पाठवले. तसं नाही ना होत. बरोबर. म्हणजे त्याची आपल्याला मदत होणार आहे, पण त्याच्यावरती तुम्ही अवलंबून राहू नका. आणि आता मी सांगितलं तसं पेशन्स किती इम्पॉर्टंट आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण आपण मुळातच आता एका इम्पेशंट जनरेशनच्या समोर आपण आहोत. आणि मी तर मधली आहे रे, म्हणजे मी जेनझी नाही आहे आणि मिलेनियल्स माझ्यापाशी येऊन थांबतात. त्यामुळे त्याची मी म्हणजे मिलेनियल्स मध्येच मोडते. बट या आम्हाला तर तो टास्कच आहे. म्हणजे आता जी येणाऱ्या ज्या जनरेशन्स आहेत त्या, जसं मी आता म्हणाले तसं 30 सेकंड ऑडियन्स 30 सेकंडर ऑडियन्स आहे. सो ह्या अशा ऑडियन्स समोर आपण जेव्हा आपलं काहीतरी काम प्रेझेंट करणार आहोत,
तर आपण पण इम्पेशंट नाही आपल्या ते पेशन्स असणं फार गरजेचं आहे आणि बरोबर. खूप छान छान खूप क्वालिटी काम करणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. आणि मी हेही आवर्जून सांगेन की आपल्या भाषेसाठी आपल्या इंडस्ट्रीसाठी जितकं हम्म. काम करता येईल तितकं काम करा. राईट आपली मराठी इंडस्ट्री म्हणण्यापेक्षा आपला कुठलाही मराठी प्रोजेक्ट, सिरियल असो, नाटक असो, हम्म. फिल्म्स असो, वेब सिरीज असो, त्याच्यात किती चांगलं काम करता येईल आणि आपली मराठी इंडस्ट्री आपल्याला कशी मोठी करता येईल Right. ह्याचा प्रत्येकाने विचार विचार केला केला पाहिजे. पाहिजे. मी असं नाही म्हणते की आपल्या भाषेत किंवा आपल्या प्रांतात आपण रमलं हम्म. पाहिजे, असं नाहीये. आपण सगळ्याच गोष्टी करायच्या, बरोबर. पण मी हे तितकंच हम्म. पोटतिडकीने सांगेन की आपल्या Yes. भाषेसाठी पण करा. किंवा जिथे आपली भाषा, आपली मातृभाषा हा आपला कम्फर्ट आहे ना, बरोबर. तिथून सुरू करा. मग म्हणजे मग काय, मग रेस्ट इज द हिस्ट्री असल्यासारखं तुमची जर्नी होईलच की पुढे. येस पण आपल्या भाषेसाठी काहीतरी आवर्जून करा.